सुरू करा. कोणी मीच सुरू करायचं का? कसं नाही? सूत्रसंचालक. बर बर ठीक. माझी पहिली वेळ आहे ना म्हणून थोडासा. तर आज आपण वाचक पीठ प्रतिष्ठान 72वी दृक श्राव्य मासिक काव्य चर्चा आयोजित करत आहे. आपल्या आजच्या काव्य चर्चेच्या कवयित्री मनस्विनी अर्थात मृणाल देशपांडे यांच्या भावस्पंदन या काव्य संग्रहावर आपण आजची काव्य चर्चा आयोजित केलेली आहे. मी प्रथमतः शर्मिला गोसावी मॅडम यांना या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करत आहे. शर्मिला गोसावी मॅडम आहेत का? गोसावी मॅडम हॅलो. बहुतेक नाही येत त्या नाही बघायला येत. लागेल. बहुतेक सर बघताय. हा नमस्कार. हॅलो, आवाज येतोय? तुपे साहेब आवाज येतोय? येतोय. हा नमस्कार. वाचक पीठ काव्य चर्चेत मी भास्कर निर्मळ आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज मृणाल देशपांडे मॅडमच्या भावस्पंदन या कविता संग्रहावर 72वी काव्य चर्चा आयोजित केलेली आहे. मी आजच्या काव्य चर्चेचे अध्यक्ष आपले अनिरुद्ध मोरे सर, प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध मोरे सर, कवयित्री रचना मॅडम आणि आमचे मित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी सर या सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या काव्य चर्चा वाचक पीठची ही 72वी काव्य चर्चा आहे आणि कवयित्री मृणाल मॅडम या वाचक पीठच्या सक्रिय सदस्य आहेत. फारसं प्रास्ताविक न करता आपला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी मी सूत्रसंचालन साहेबराव तुपे साहेबांकडे देतो. आज शर्मिला मॅडम उपस्थित नसल्यामुळं भास्कर निर्मळ सरांनी आजचं प्रास्ताविक आणि स्वागत केलेलं आहे. तर यानंतर मी आपल्या वाचक पीठाचे सदस्य प्रतिष्ठित कवी श्री किरण भावसार सर यांना उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करीत आहे. किरण भावसार सर. हे पण नाही आलेले का? जॉईन नाही येत ते. परत भास्कर निर्मळ सर. आज जरा अवघड गोष्ट दिसते. आवाज येतोय? आवाज येतोय? अच्छा. आज आपल्याला जे अध्यक्ष लाभलेले आहेत डॉक्टर अनिरुद्ध मोरे सर, ते सिल्लोडला वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख आहेत. सरांचं मराठी साहित्याच्या समीक्षेच्या प्रांतात आणि संत साहित्याच्या प्रांतात अभ्यास आहे. त्यानंतर रचना मॅडम, सविस्तर परिचय आपण पुढे घेऊया. रचना मॅडम या महाराष्ट्रातील आणि मराठीच्या ज्येष्ठ कवयित्री आहेत. त्यांचं अनुवादाच्या क्षेत्रात आज अग्रक्रमाने नाव घेतलं जातं आणि दुसरे भाष्यकार जे आहेत ते प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी अर्थात आमचे DM सर. सर कॉमर्सचे प्राध्यापक आहेत, परंतु सरांनी अगोदर कवितेच्या क्षेत्रात बऱ्यापैकी मुशाफिरी केली आणि
त्यानंतर त्यांना संत साहित्याचा अध्यात्माचा एक सूर गवसला आणि सरांनी म्हणजे शेकडो अभंग रचलेले आहेत सर. बऱ्याच ठिकाणी म्हणजे मला वाटतं आठवड्यातून एकदा दोनदा प्रवचनाचं आध्यात्मिक प्रवचनाचं काम करतात, परंतु त्यांची मूळ नाळ जी आहे ती कवितेशी आहे. कवितेचा अभ्यास आहे. ग्रेस बद्दल सरांचं विशेष आपुलकी आहे. मी या सगळ्यांचं स्वागत करतो. सविस्तर परिचय आपण शर्मिला मॅडम जॉईन झाल्यानंतर होईलच, तोपर्यंत आपण पुढे जाऊ. साहेबराव तुते स्टँड बाय अरेंजमेंट म्हणून श्री भास्कर निर्मळ साहेब यांनी खूप छान परिचय करून दिला. तर आता मी आजच्या आपल्या काव्यसंग्रहाच्या कवयित्री मृणाल देशपांडे मॅडम, ज्या की मनस्विनी या टोपण नावाने हे कविता संग्रह लिहितात. तर आजचा त्यांचा जो कविता संग्रह आहे भावस्पंदन, यावर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर 2 कविता सादर कराव्यात. देशपांडे मॅडम. नमस्कार सगळ्यांना. आज खूप छान असा योग आलेला आहे की माझ्या कविता संग्रहावर मला स्वतःला थोडंफार मनोगत व्यक्त करताना काय बोलता येईल हा विचार करायचा आहे. कारण कविता तर लिहून झाल्या, कशा लिहिल्या काय लिहिल्या माहिती नाही, पण लिहून झाल्या आणि आता त्याच्यानंतर बोलायचं पण आहे. ते थोडंसं अवघड आहे, पण मला असं वाटतं की आज इथे जे काही आपल्याला भाष्यकार म्हणून आले अध्यक्ष आहेत आदरणीय मोरे सर, आदरणीय ज्ञानेश्वर कुलकर्णी सर आणि रचना मॅडम, त्यांच्याकडनं मला ऐकायला जास्त आवडेल. कारण माझी कविता तुमच्यापर्यंत पोहोचली आहे म्हणजे तिचं माझं लोकार्पण झालेलं आहे कवितेचं. आणि त्या लोकार्पणातून मला हवा तो मला किंवा मला अपेक्षित जो काही अर्थ आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचलाय की नाही हे पण मला ऐकायला जास्त आवडेल. तरी सुद्धा मी एक छोटस काहीतरी म्हणून तुम्हाला 1-2-3 कविता तर नक्कीच म्हणून दाखवणार आहे. सर्वप्रथम मी माझ्या बाबांच्या आई बाबांच्या ऋणात राहण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते की माझ्या बाबांमुळे हा जो काही मला लिखाणाचा वारसा मिळाला आहे तो अतिशय मला जपून ठेवायचा आहे. माझ्यासाठी तो खूप मौल्यवान आहे. माझ्या बाबांनी मला जे काही दिलं ते अक्षरांचं दान आणि थोडाफार माझा अभ्यास तो असाच चिरकाळ टिकावा म्हणून मी नेहमीच प्रार्थना करते त्यांच्याकडे की निदान माझं लिखाण काही जे ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल असे शब्द मला यावेत, अशा सगळ्या सूचना मला मिळाव्यात, असे शब्द सगळी प्रेरणा मला त्यांच्याकडनं मिळावी हा मी नेहमीच प्रयत्न करत असते. त्यासाठी मी माझी आई आणि माझे बाबा दोघांच्याही ऋणात राहील. खरं तर हा कवितेचा प्रवास खूप काळ आधी सुरू झाला, पण ही कविता असते हे मला इलाही जमादारांमुळे कळालं. थोडंफार लिहायला सुरुवात केली होती आणि असंच मैत्रिणीला दाखव, याला दाखव, ऐकून दाखव, या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या एका मैत्रिणीने मला मधुरा तिने मला इलाही जमादारांकडे नेलं. मग मी थोडीशी धाकधूक करत होते की एवढा मोठा माणूस, गझल सम्राट, त्यांनी मराठी गझलमध्ये जबरदस्त कार्य केलेलं, इतका मोठा माणूस आपण त्यांच्याकडे जाणार आणि ते मला कसं म्हणजे मी कसं त्यांच्यासमोर माझ्या कविता मांडली. पण त्यांनी मला इतक्या छान आणि सोप्या शब्दामध्ये सांगितलं की हे बघ म्हणाल आई आहेस तू आणि आईला 2 बाळं असतात. समजा एक काळं आहे किंवा एक गोरं आहे, तर आई असं म्हणत नाही की हे माझं बाळ काळं आहे तर माझं त्याच्यावर प्रेम नाही, किंवा हे माझं बाळ खूप गोरं आहे तर माझं त्याच्यावर खूप जास्त प्रेम आहे, असं आई म्हणत नाही. आईला आपली मुलं प्रियच असतात. तशी तुझी कविता आहे, तू कवितेला जन्म दिला आहेस, तुझ्या शब्दात तुझ्याकडून ती कविता आली आहे, याचा अर्थ ती कविता तुझी आहे. आणि हे मग जेव्हा त्यांना मी 1-4-5 माझ्या कविता ऐकवल्या त्यांच्याकडनं मी म्हणजे मनासारखी पाठीवर थाप मिळवून घेतली, तेव्हा मला थोडा कॉन्फिडन्स आला की नाही मी कविता लिहू शकते. तर सुरुवात नेहमीप्रमाणे आपण एक स्त्री म्हणून मी कृष्णाला माझं आराध्य मानते, कृष्णाला दैवत मानते. तर एक स्त्री म्हणून मी आधी कृष्णाच्या चरणाशी हे केलं की बाबा प्रेम ही जी भावना आहे ती माझ्यात तेवढी तू माझ्यामध्ये मला तू तेवढी दे की ती मी मांडताना कुठेही कमी पडणार नाही.
मग पहिला कविता संग्रहाला मनस्विनी या नावानेच मी आधी जरा माझं पूर्ण नाव लिहावं की नाही या विचाराच्या संभ्रमांमध्ये होते. पण नंतर वाटलं की मनस्विनी हे नाव घ्यावं आपण, कारण की त्या नावामागे जरी काही इतिहास नाही, काही भूगोल नाही, काहीच नाहीये त्याच्या मागे, पण एक नाव आपल्याला काहीतरी हवं लिहिताना, म्हणून मी त्याचं मनस्विनी हे नाव निवडलं. आणि तसाच तो कविता संग्रह 2018ला आला. आदरणीय दासू वैद्य सरांच्या हस्ते त्यांचं प्रकाशन झालं त्याचं. त्या दिवशी दासू सर जे काही बोलले, म्हणजे अक्षरशः ते भाषण आज जसं तसं माझ्या मनात कोरल्या गेलं आहे. त्यांनी माझं पहिल्यांदाच ते म्हणाले की ही साहित्य दिंडी आहे आणि या दिंडीतले तुम्ही आज वारकरी झालेले आहात. त्या वारकरी हे नात्याने मी तुमचं स्वागत करतो. आणि अक्षरशः त्यांनी माझ्या कविता ज्या काही मला उलगडून सांगितल्या त्या काही ज्यांनी त्यांनी त्याच्यावर वक्तव्य केलं ते इतकं सुंदर आणि इतकं पारदर्शी होतं की मला भरून आलं की नाही, आपण कुठेतरी काहीतरी लिहिण्याचा जो काही प्रयत्न करतो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचतो आहे. हळू वाढत गेलं. पण मला अशा सूचना पण यायच्या की आता म्हणाल बास कर प्रेम कविता, खूप झाल्या प्रेम कविता, आता जरा प्रेमाकडून वास्तवाकडे ये, थोडस भान ठेव, समाजाचं भान ठेव. पण खरं सांगायचं तर माझा पिंड तसा नाही की मी फार त्या समाजामध्ये जीव ओतून जरी काम केलं तरी तेच अगदी नेमकं दुःख वेदना मला पकडता येईल आणि माझ्या शब्दांमध्ये मला मांडता येईल असं मला वाटत नव्हतं. अर्थात थोडा प्रयत्न केला आहे. पण या संग्रहामध्ये भावस्पंदांबद्दल बोलायचं ठरलं तर ह्या संग्रहात सुद्धा मिश्र कविता आहेत. मला विठ्ठल हा माझा परत एक आवडीचा देव आहे. विठ्ठलावर लिहिताना मला असं होतं की जसं कृष्णाचं आणि माझं प्रेम आहे तसं विठ्ठलावर माझी भक्ती आहे, अपार भक्ती आहे. मी त्याला प्रेम म्हणू शकत नाही कारण ते नातं वेगळं आहे. कृष्णाबद्दल प्रेम असणं वेगळं आणि विठ्ठलाबद्दल ती ओढ असणं, ती भक्ती असणं वेगळं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे विठ्ठल हा जवळचा राहिलाय. मला या कविता संग्रहामध्ये घेताना नदी ही एक जबरदस्त कल्पना वाटली. की काही कविता घेतल्या आहेत, त्यात पूर्ण नाही घेतल्या, काही कविता त्यात घेतल्या आहेत नदी या संकल्पनेवर. कारण नदी हा विषय असा आहे की ती अफाट आहे, अथांग आहे. म्हणजे आपण समुद्राला म्हणतो अथांग, पण नदीची जी शांतता आहे, तिचं जे धैर्य आहे, तिची जी स्थिरता आहे, तिचे जे तरंग उठणारे आहेत ते अतिशय शांत, निश्चल आणि मनाला भावणारे आहेत. म्हणून काही कविता मी नदीवर घेतल्या आहेत. अर्थात काही कविता त्या कोरोनामध्ये असल्यामुळे महाभारत एकदा परत सुरू झालं होतं. टीव्हीवर ते सकाळी बघायचं. कोरोनामध्ये काही दुसरे कामही नव्हते आपल्याकडे, कोणाला भेटायचं नव्हतं, समाजात मिसळायचं नव्हतं, तर महाभारत या सिरियलनी पण परत एकदा पुन्हा प्रभाव केला माझ्यावर. त्यातली जी पात्र आहेत अर्जुन, कुंती, द्रौपदी, अर्थात अरुणाताई ढेरे ह्या सगळ्यांवर भाष्य करताना प्रचंड प्रभावीपणे भाष्य करतात. त्याच्यातला काही त्यांचा जो लिखाणाचा भाग आहे तो माझ्यावर तेवढाच प्रभावीपणे जास्तपणे त्यांचा भाव येतो. तर कुंती, द्रौपदी, राधा, कृष्ण हे जे सगळे त्याच्यातले आहेत, अर्जुन असेल, मला अश्वत्थामा ही भावला. कारण अश्वत्थामाची सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. अश्वत्थामा लिहिताना सुद्धा त्यांनी जे काही भोगलं किंवा तो जे काही वाईट परिणामांकडे गेला, तो का गेला, कशामुळे गेला, ह्याचा सुद्धा अभ्यास करायला मला त्या महाभारताने भाग पाडलं. आणि हे सगळं होत असताना असं करत करत जवळपास मी भरपूर म्हणजे 300-400 कविता झाल्यावर मी वल्लरी प्रकाशनाचे जे आमचे व्यंकटेश कल्याणकर सर आहेत त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हटलं असं असं मला करायचं आहे, तर आपण करू शकतो का? तर ते म्हणजे एकदम 300 कविता देऊ नका मॅडम, लोकांना वाचताना पुस्तक हातात धरताना पण जरा धाकधूक होईल, अरे बापरे या बाईने काय लिहून ठेवलंय. म्हणून मी त्यातल्या काही निवडक कविता आता इथे घेतल्या याच्यामध्ये भावस्पंदनमध्ये. मग ते झाल्यावर विचार परत चक्र सुरू झालं की प्रकाशन कसं करायचं, काय करायचं, मोठ्या ह्याच्यात करायचं, छोट्या ह्याच्यात करायचं. नेहमीप्रमाणे माझ्या मैत्रिणी आणि माझ्या बहिणी धावून आल्या. माझ्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य त्यांनी साधून आम्ही मोठा एक कार्यक्रम केला, इथे प्रकाश सोहळा केला. भास्कर सर होते त्या सोहळ्याला आणि प्रवीण दवणे सर आले होते मात्र या प्रकाशनाला. आणि अतिशय सुंदर त्यांनी माझं त्या कवितांचं जे काही 30-40 मिनिटं विश्लेषण केलं की मला सगळं भरून पावलं की नाही, माझी कविता खरोखर कुठेतरी कोणापर्यंत तरी पोहोचते आहे आणि ते माझ्यासाठी खूप होतं.
असंच काही लिहिता लिहिता जे काही सुचलं ते सगळं मांडलेलं आहे. याच्यामध्ये मनोगत माझं जरा पुस्तकातलं मोठं झालंय, 9 पानांचं आहे. मला प्रकाशक म्हणाले, पण अहो मनोगत कोणी वाचत नसतं. पण मी म्हटलं निदान ऍटलिस्ट जे पुस्तक हातात घेतील ते 9 पैकी 5 तरी पानं असतील किंवा 4 तरी पानं असतील, या हेतूने मी ते लिहिलं. पण मनोगत लिहिताना सगळी कविता मी उलगडली आहे की मला का सुचते ती कविता, का अस्वस्थ होते मी. म्हणजे त्या कविता सुचण्याला सुद्धा वेळ काळ नाही, कशाचं भान नाही. कधी उठावं, मोबाईल बाजूला असतो, डायरी पेन बाजूला असतो, उठावं, लिहावं, संपवावं. 2-3 गोष्टी मात्र मला नक्की जाणवतात की थोडे कठीण शब्द वापरले म्हणून मला टाळ्या मिळत नाही. म्हटलं ठीक आहे. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही फार कठीण लिहू नका, तुम्हाला टाळ्या मिळणार नाही. म्हणजे त्यांना हेच सांगितलं, नम्रपणे सांगितलं अतिशय, की मी टाळ्यांसाठी किंवा कोणीतरी माझ्या कविता गेय म्हणून कराव्या म्हणून मी लिहित नाही. तर मला मुक्तछंद आवडतो, मला त्या मुक्तछंदातलं बंधनमुक्त वावरणं आवडतं. खूप प्रयत्न करूनही गझल नाही शिकू शकले, पण हरकत नाही. म्हणजे मी त्याला तयार आहे की गझल शिकेल मी पुढे जाऊन. वृत्त, मात्रा, बंध ते सगळे मी करेल, पण आता मी ज्या काही कविता आहेत त्या मुक्तछंदातल्या आहेत. आणि मला वाटतं की फार न बोलता तुम्ही सगळ्यांनी त्यावर माझ्या कवितांवर बोलावं असं वाटतं. मी 1-2 कविता आपल्या समोर ठेवते. आज वाचक पीठाने मला जी काही संधी दिली इथे माझ्या पुस्तकावर मला सगळ्यांकडनं ऐकण्याची, त्याबद्दल मी भास्कर निर्मळ सर, मारुती सर, चंद्रकांत भोसले सरांचे मनापासून आभार मानते. 2 कविता ठेवते. राधेवरची कविता एक आधी घेते. छोटीशी कविता आहे. राधेला जाग म्हणून सांगितलं आणि तो निघून गेला. राधेला जाग म्हणून सांगितलं आणि तो निघून गेला कित्येक युगांसाठी. त्याचा पायरव की मुरलीचा स्वर, त्याचा पायरव की मुरलीचा स्वर, त्याचं जाणं मात्र सर्वथा अमन. तिच्या पापण काठांमध्ये उतरणाऱ्या मोत्याची धास्ती होती काळजात. तिच्या पापण काठांवरून ओघळणाऱ्या मोत्याची धास्ती होती काळजात. नव्हतीच, पण हा सळणारा शहारा कायम देहावर. म्हणून तर निष्ठत होता त्याचा शेला. शेल्याला शब्द दे, शहारा बोलू दे, तुला पांघरून घ्यावं म्हणते, तुला पांघरून घ्यावं म्हणते. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुंदर, खूपच सुंदर आहे. धन्यवाद दादा. एक कविता अशी म्हणते. माझ्या कवितांना शक्यतोवर मी शीर्षक नाही देत, कारण असं मला वाटतं की मी त्याला एका बंधनात अडकवणं म्हणजे माझ्या अंगानेच सगळे वाचकही विचार करतील. मी जर शीर्षक दिलं आणि ते ठेवून दिलं तर ते त्या शीर्षकाप्रमाणे ती कविता वाचली जाते असं माझा समज आहे. म्हणून मी कविताला शीर्षक देत नाही आणि असंही नेहमी म्हणते की नाव देत नाही, पण समोरच्यांनी ऐकताना नावं ठेवू नये एवढीच अपेक्षा असते माझी. तर एक कविता अजून सादर करते. देह मनाशी जुडे रीते आभाळ उरे, देह मनाशी जुडे रीते आभाळ उरे, मोह सुटता सुटेना खेळ मातीतच सरे. कधी दुःख अपार कधी सुखाचाही भार, कधी दुःख अपार कधी सुखाचाही भार, रात्र जागते उठाला उसळे वंचनेचा सार. स्वप्न डोळ्यात फुले भास मनातच सले, स्वप्न डोळ्यात फुले भास मनातच सले, राहे अंगण पड पोरखे ओस पडले हे झुले. कुठे सावरू व्यथेला आहे संचित कारण, कुठे सावरू व्यथेला आहे संचित कारण, उभ्या जन्मांचा दाखला असे बाजारी तारण. नको मांडूस अक्षर होते शब्दांचे भाकित, नको मांडूस अक्षर होते शब्दांचे भाकित, मातीतही माझ्या होती वलये शापित. शेवट असा आहे. डाव मांडला तसा नाही अंदाज घेतला, डाव मांडला तसा नाही अंदाज घेतला, पारध्याने सावजाला एक शरफ उपसला, पारध्याने सावजाला एक शरफ उपसला. धन्यवाद. खूपच छान. धन्यवाद. खूप छान. आताच आपण कवयित्री मृणाल देशपांडे मॅडम यांचं मनोगत ऐकलं आणि त्यांच्या 2 कविताही ऐकल्या.
मनोगतात त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांच्या बाबांच्या प्रेरणामुळे त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि 5 तारीख. कृष्ण आणि विठ्ठलांची त्यांची भक्तिस्थानं आहेत. बर 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 चालेल. तर आता यानंतर अ, हो हो. आमच्या वाचक पीठाच्या सदस्य माधुरी चौधरी मॅडम यांना मी आजच्या या काव्यसंग्रहावर आपलं अभिप्राय व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करत आहे. माधुरी चौधरी मॅडम. हो चालेल. नमस्कार. आवाज येतोय कुठे सर? हो हो येतो आवाज येतो. हा तुम हो 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 बिलकुल. हा, ते आज चालेल, करूया. मृणाल देशपांडे यांच्या भावस्पंदन ह्या काव्य संग्रहावरती बोलायचं. खरं तर हा जे काव्य संग्रह खूप उशिरा माझ्या हातात आला, अगदी परवाच आला हो आणि 2 दिवसांपासून मी बाहेर गावी असल्यामुळे वाचला आहे, पण किती त्याला न्याय देऊ शकेल हे सांगता येत नाही. पण माझ्या परीने मी प्रयत्न नक्की करणार. मनस्विनी नावाने मृणाल आणि ती आणि मी जवळजवळ 10 वर्षापासून सोबत आहोत. तिच्या लिखाणाची एक साक्षीदार मी आहे. तिची प्रगती सुद्धा सोबत पाहिलेली आहे. अशी मृणालीने जेव्हा मनस्विनी तिचा पहिला काव्यसंग्रह आला तेव्हा पूर्णपणे श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली मनस्विनी आणि आज इतकं परखडपणे लिहिणारी मनस्विनी, खूप अगदी जमीन आसमानचा फरक आपण जो म्हणतो तो 2 टोकं आपल्याला ह्या दोन्ही काव्यसंग्रहांमध्ये बघायला मिळतील. एवढा फरक तिच्या ह्या लेखनामध्ये आपल्याला जाणवतो. जेवढी ती कृष्णप्रिया होऊन कृष्णाच्या भोवताली पिंगा घालताना आपल्याला पहिल्या काव्यसंग्रहामध्ये दिसते, त्यावेळी ती राधा मीरा होऊन जाते. पण भावस्पंदन ह्या संग्रहामध्ये तोच हळुवारपणा घेऊन जरी ती आपल्याला भेटत असली तरी या संग्रहामध्ये भक्तीपेक्षा भावभावनांनी उत्तम वीण आपल्याला बघायला मिळते. कवयित्री होते तसे कवयित्रीच्या भाळी माझ्या 4च ओळी. कवयित्री स्वतःच म्हणते आहे की कवितेच्या भाळी माझ्या 4च ओळी, झाली कशी बट्टी सारी कथाच निराळी, कवितेच्या पदरी नक्षीदार मोर वेल घालू, कशी पाखर सारी व्यथाच वेगळी. ह्या तिच्या कवितेला समर्पित केलेल्या ह्या 4 ओळी म्हणता म्हणता ती तिथं संपूर्ण भावविश्व ह्या काव्यसंग्रहामध्ये उलगडून दाखवते. भावनांच्या विश्वात सदैव तेवत असणारी तेजस्वी आणि ओजस्वी अशी मशाल, कित्येक विचारांना एकसंग ठेवणारी अशी एक अदृश्य आणि तितकीच ठळक रेष घेऊन ही कविता येते. या संग्रहातील कवितांना शीर्षक नाही. तिने आताही आपल्याला सांगितलं की मी शीर्षक घेऊन येत नाही. कदाचित त्या म्हणतात तशी कविता शीर्षकातून नाही तर कवीच्या नजरेतून वाचली गेली पाहिजे. आणि मग खरंच मला हे असं जाणवलं की आपण जेव्हा शीर्षक वाचतो तेव्हा त्या शीर्षकाच्याच अवतीभोवतीचे अर्थ आपण त्याच्या कवितांमधून काढतो. पण आपण जेव्हा मृणाल देशपांडे यांची कविता वाचतो तेव्हा जेवढ्या वेळेला कोणाचा तरी माईक चालू आहे, कोणाचा तरी आवाज येऊन राहिलाय, डिस्टर्ब होऊन राहिलेत मॅडम. थोडस हा झाला बंद झाला. तर आपण त्यांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण कवितेचं शीर्षक वाचतो तेव्हा त्या कवितेचा अर्थ आपण त्या शीर्षकाभोवती गुंफून ठेवत असतो. पण जेव्हा आपण मृणालची कविता वाचतो तेव्हा आपण जेवढ्या वेळेला वाचू तेवढ्या वेळेला तिच्यातली खोली आपल्याला जाणवत राहते आणि त्याच्यातला जे अर्थ असतो तो गडद होत जातो. काही ना काही नवीन आपल्याला तिच्यातनं मग गवसत जातं आणि मग त्यांनी त्याला शीर्षक दिलं नाही हे किती योग्य केलं हे आपल्याला जाणवत राहतं. कुठल्याही कलावंताला आत्मभान नसेल तर त्याची कलाकृती ही पसरट तर होतेच, पण अनेकदा भरकटत जाताना दिसते. मृणाल ह्यांना उगाच शब्दाला शब्द जोडून अक्षरांचा खेळ करायचा नाही तर वाचकांच्या आत खोलवर राज्य करायचं आहे. म्हणून त्यांची कविता आपल्याला कुठेही पसरट झालेली दिसत नाही. अगदी आपण जसं बोलताना म्हणतो की वर्ड टू वर्ड बोला, तशा प्रकारे त्यांची कविता अगदी प्रत्येक शब्द हा तिथं गरजेचाच आहे
अशी त्यांची कविता आहे. अनावश्यक शब्दभंडार तिच्यामध्ये नाही किंवा असा पसारा त्यांच्या कवितांमध्ये तुम्हाला कुठं दिसणार नाही. सामाजिक जाणीवा बांधिलकी मानणाऱ्या कलावंताला हे आत्मभान असेल तर तो सकस संवेदनशील कलाकृती निर्माण करू शकेल. केवळ सांगोपांगी कल्पनाविलास आणि शाब्दिक अवडंबर यातून उत्कृष्ट कलाकृती उभीच राहू शकत नाही. मृणाल ह्यांच्या कविता आत्मभान जपतात. त्यांची कार्यकारण भाव जाणण्याची दृष्टी ही त्यांच्या कलाकृतीला उंचीवर नेते. म्हणूनच समकालीन वास्तवाचे सजग भान असणाऱ्या ह्या कविता आशय, अनुभव आणि निरीक्षण शक्तीचे यथार्थ दर्शन आपल्याला घडवतात. उदाहरणार्थ त्यांची एक कविता आहे बघा. आज भर चौकात माझी जात विचारली, आज भर चौकात माझी जात विचारली अन जमलेल्या षंड जमावाने शर्मेने मान खाली घातली. पण मीही घाबरले नाही. छाती ठोकून सांगितला माझ्या बाईपणाचा धर्म अन उष्टावून टाकलेल्या तिच्या जातीचे मर्म. तिथे दरबारात मला निवस्त्र केले आणि तिथेही मीच पुरवली गेली. किती म्हणजे अगदी सटीक आपण जे म्हणतो अशा प्रकारचा शब्द भांडार इथं त्यांनी वापरलेला आहे. सामाजिक प्रश्नांवरती भाष्य करत, वास्तवाचा आलेख मांडत, आजच्या जगण्याला तसेच आजच्या विचारांना कवेत घेण्याचा एक वेगळा प्रयत्न ह्या संग्रहात झालेला आपल्याला दिसतो. स्त्रीवादाकडे जाताना समाजातील वास्तविक त्याचे दर्शन या कवितांमधून घडते. जरी स्त्रियांवरती बऱ्याच कविता ह्या संग्रहामध्ये असल्या तरी पूर्णपणे हा संग्रह स्त्रीवादी नाही आहे. कारण याच्यामध्ये जसं त्यांनी म्हटलं तसं कोरोना काळात लिहिलेल्या कविता आहेत, आई वडिलांवरती कविता आहेत किंवा तुमच्या विठ्ठलावरती कविता आहेत. म्हणजे सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बऱ्याच शेवटी स्त्री असल्यामुळे स्त्रीच्या दुःख मांडणं ह्या कवितांमध्ये आलेलं आहे, नक्कीच आलेलं आहे. कौंतेय कुंती मधील संवादात्मक कविता असो किंवा श्रीकृष्ण व अर्जुनावरील कविता असो, अगदी संयत, संयमी व कुठेही पातळी घसरू न देता आलेल्या सहज सुंदर ह्या अशा कविता आहेत. कारण जेव्हा आपण एखाद्या महापुरुषावरती कविता लिहितो तेव्हा आजकाल आपण बघतोय की बऱ्याच वेळेला पातळी सोडून त्यांना टार्गेट केलेलं असतं किंवा खूप सारी त्यांची प्रशंसा करून मोठेपण दिलेलं असतं. असं ह्या कवितांमध्ये आपल्याला जाणवत नाही. संयत भाषेमध्ये त्याच्यामधलं कवयित्रीला जो काही तिचा दृष्टिकोन होता तो दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जीवन प्रवाहाचे मूळ शोधत शोधत बाईपणाचा अनाम इतिहास ह्या कविता शोधतात. उपेक्षित, अनुल्लेखित आयुष्य जगणाऱ्या बायका सगळ्या युगात सारख्याच म्हणून कवयित्री एका कवितेत म्हणते, तुझ्या कपाळावरच्या ठसठसीत कुंकवात मला दिसायचे माझ्या देहाचे सोहळे. तुझ्या कपाळावरच्या ठसठसीत कुंकवात मला दिसायचे माझ्या देहाचे सोहळे. तुझ्या बाईपणाचे भान आणि माझ्या न सुटलेल्या कोड्याचे अनुत्तरित प्रश्न. किती सोसलं असेल त्या भाळावरच्या रंगांनी, गडदपणाचाही भार होतो न ग. एक बाई म्हणून दुसऱ्या बाईला समजून घेताना आणि दुसऱ्या बाईला मांडताना त्या बाईपणातील अंतर जे आहे ते किती अगदी सहजपणे ह्यांनी मिटवलेलं आहे आणि त्या बाईशी एकरूप होऊन गेलेली आहे. ती ज्या बाईबद्दल त्या बोलता आहेत ती बाई मे बी त्यांची आई असेल, बहीण असेल, वहिनी असेल, कोण असेल त्याच्याशी काही मॅटर नाही. पण त्या बाईपणामध्ये गुंतून गेलेली ही एक बाई आणि तिचं दुःख सहजपणे मांडताना त्या बाईशी एकरूप झालेलं तिचं बाईपण ह्या कवितांमधून दिसतं. ह्या कवितांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इतर स्त्रीवादी कवितांमध्ये जसं आपण आजकाल म्हटलं जातं की स्त्रीवाद हा अतिरेक होतो आहे का किंवा स्त्री स्वातंत्र्य हे अगदी टोकाचं होतं आहे का, अशा प्रकारचा स्त्रीवाद ह्यांच्या कवितांमध्ये आपल्याला जाणवत नाही. टोकाचं स्त्रीवाद यांच्या कवितांमध्ये नाहीये की पुरुषांना टार्गेट करून जो आपण स्त्रीवाद दाखवतो अशा प्रकारचा स्त्रीवाद नाही आहेत. ह्यांच्या कवितांमधून बाईपणाचं देणं त्यांनी जपलेलं आहे किंवा दिलेल्या वेणा त्यांच्या कवितांमधून दिसत आहेत. पण एक स्त्री म्हणून पुरुषाला टार्गेट करून आपला वाद त्यांनी सिद्ध करण्याचा कुठेही या संग्रहामध्ये प्रयत्न केलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांची कविता मनाला खूप
भावते आणि इतर स्त्रीवादी कवितांपेक्षा आपलं वेगळं पण त्या जपतात. एका कवितेमध्ये त्या म्हणतात बघा, आत्मसंहिता लिहिताना देहमात्राचे मी देहमंत्राचे निमंत्रण मिळोत की न मिळो, तुझा झिरपलेला पण शाश्वत उसासा मला पुरेसाच वाटला त्या क्षणी सुद्धा. किंवा त्या स्निग्धपणाला असलेली ती हळवी ओल मला स्वरांच्या अनहदात बांधत गेली, खोल आर्त लकेर घेऊन समेवर येण्याची धडपड या इथे किनाऱ्यावर बसून देखील अनुभवत होतो मी. ह्या ज्या कविता आहेत, आता जसं मृणाल यांनी म्हटलं की मी फार अवघड शब्द वापरते असं म्हणतात. शब्द अवघड नाहीयेत, वाक्यरचनाही अवघड नाहीयेत, पण त्या कवितेशी वाचताना एकरूप मात्र व्हावं लागतं, हे नक्की. तुम्हाला वरवर वाचून ह्या कविता जर तुम्ही अगदी वरवर वाचायला सुरुवात केली तर ह्या कविता वरवर वाचून समजण्यासारख्या नाहीत. त्यांना अगदी मनापासून आणि मन लावून एकरूप होऊन जर तुम्ही वाचल्यात तर ह्या कविता नक्कीच आपल्याला एक उच्च दर्जाचं आनंद एकदम बरोबर. देतात. एकदम बरोबर, एकदम बरोबर. त्यांच्या कवितांमधली जी खोली आहे ती खोली आपल्याला तेव्हाच समजते जेव्हा तुम्ही त्यांच्या शब्दाशी एकरूप होतात. जेवढा त्यांचा मनस्विनी हा श्रीकृष्णाशी राधाकृष्णाचा जो होता तो खूप सुंदर होता, अगदी सहज सुंदर, मनातनं अगदी सोप्या भाषेमध्ये सहज सुंदर असा आलेला तो संग्रह. पुढ्यात खोल अर्थाचा हा संग्रह भावस्पंदन. खरं तर ह्यातील प्रत्येक कविता अशी आहे की त्याच्यावरती आपण एक एक पान लिहू शकतो किंवा त्या कवितांवरती आपण खूप सारं बोलू शकतो, पण मला माहिती आहे इथे वेळेचं बंधन आहे आणि माझ्यापेक्षा वाचकपीठचे सदस्य मी आहे, त्याच्या म्हणून माझ्यापेक्षा आपल्याला ज्ञानेश्वर कुलकर्णी सर, अनिरुद्ध मोरे सर, माझी मैत्रीण रचना यांना ऐकायचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मृणालला पुढच्या याच्यासाठी, पुढच्या तिच्या लिखाणासाठी शुभेच्छा देते. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान अभिप्राय तुम्ही व्यक्त केला आणि कवयित्रीच्या कविता पसरत नाही हाही तुम्ही यामध्ये मांडलं. आणि तसंच कवयित्री स्त्रीवाद व्यक्त करताना कुठलीही टोकाची भूमिका घेत नाही असंही तुम्ही आपल्या मनोगतात व्यक्त केलं. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आणि मी आता यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर एस रचना मॅडम यांना मी आजच्या कविता संग्रहावर भाष्य करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. रचना मॅडम. शर्मिला गोसावी मॅडम आल्यात का? अजिबात. शर्मिला गोसावी मॅडम आहेत का? नमस्कार. बोला रचना नाहीये. मॅडम. रचना मॅडम चालू करा मॅडम. रचना मॅडम. हा, एक मिनिट. नमस्कार. आजचा कविता संग्रह जो आहे भावस्पंदन, खर तर मृणालताईचा हा माझ्याकडे आलेला पहिलाच कविता संग्रह आहे आणि महत्वाचं म्हणजे 2च दिवसापूर्वी मला पण मिळाला. आणि 26 जानेवारीची घाई आणि हा कविता संग्रह माझ्या हाती आला. सगळ्यात पहिल्यांदा मला मृणालताईंचं अभिनंदन करावंसं वाटतं की हा कविता संग्रह अत्यंत सुंदर आहे आणि अनेक भावनांनी भरलेला आहे. त्याच्यामध्ये मिथक आहे, स्त्रीवाद आहे, सामाजिकता आहे, ते सगळं आता पुढे उघाणी येईलच. तर तत्पूर्वी मी वाचक पीठाचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे बोलण्यासाठी आमंत्रित केलं. आणि अगदी थोडक्यात मी माझं या कविता संग्रहावर भाष्य करणार आहे. खरं तर मला या कविता संग्रहावर खूप काही लिहावंसं वाटलं. जेव्हा मी कविता संग्रह जसं वाचत गेले ना तसं मला खूप काही जाणवलं आणि असं वाटलं की माझ्यातलीच मी पुन्हा या कवितेच्या रूपानं बोलू लागले की काय. तर भावस्पंदन मनस्विनी उर्फ मृणालताई देशपांडे ताईंनी लिहिलेला हा कविता संग्रह मनस्वी नंतरचा हा दुसरा कविता संग्रह. मनस्विनी आणि भावस्पंदन ही दोन्ही कविता संग्रह जर आपण नीट पाहिली तर सर्वात प्रथम नुसतं शीर्षकाचा जरी विचार केला तरी आपल्या लक्षात येतं की ह्या भाव कविता आहेत.
आणि ह्या नुसत्या भावकविता नाहीत, तर भावकवितेची मर्यादा ओलांडून माणूस पण जागवणाऱ्या या कविता आहेत. कवितेचं मुखपृष्ठ हे जर पाहिलं तर ते अगदी शीर्षकाला साजेस आहे. त्यात दिसणारी आपल्याला एक मुलगी असली तरी त्याच्यामध्ये जे रंग वापरले गेलेले आहेत त्यामध्ये निळ्या, पिवळ्या, केशरी रंगाचा समावेश आहे. आणि ह्या रंगांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की निळा रंग हा अतिशय शांत, संयमी, आर्त आणि खोलवर प्रेमाचं प्रतीक आहे, जे या कविता संग्रहामध्ये आलेल्या मिथकांच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्यानंतर जो पिवळा रंग आहे तो मध्यभागी आहे आणि अतिशय उत्साहाचं ते प्रतीक आहे. केशरी रंग हा जसं त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे तसंच तो पवित्रतेचं, प्रेरणेचं, अध्यात्माचं आणि वैराग्याचं सुद्धा प्रतीक आहे. इतक्या सुंदर रंगांचा मिलाप करून या कविताचं मुखपृष्ठ जे साकारलेलं आहे त्याबद्दल खरं तर अभिनंदनच करायला पाहिजे. आणि या कवितांचा विचार किती खोलवर मुखपृष्ठ करताना केला आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि या कविता संग्रहात येणाऱ्या मिथकाच्या कविता ज्या आहेत आणि स्त्रीवादी कविता आहेत त्या संपूर्णतः याच अंगाने या कविता संग्रहामध्ये येतात. मराठी साहित्यात भाव कविता हा अत्यंत समृद्ध आणि लोकप्रिय काव्य प्रकार आहे. कवीच्या मनातील भावना, हळवेपणा आणि अनुभव जेव्हा लयबद्ध शब्दातून प्रकट होतात तेव्हा भाव कविता उतरते. भाव कविता मुख्यतः प्रेम, विरह, आनंद, दुःख, भक्ती यांचं प्रतीक मानलं जात असलं तरी मनस्विनी ताईंची कविता मात्र भाव कवितेची मर्यादा ओलांडून सामाजिक प्रश्नांना हात घालताना दिसते. ही अतिशय जमेची बाजू आहे. भाव कवितेमध्ये अंतर्मनाच्या आवाजासोबतच आत्मनिष्ठता, गेयता, संक्षिप्तता, भावना प्रधानता ही वैशिष्ट्ये असतात. तर मनस्विनीताईंची कविता ही सगळी वैशिष्ट्ये सांभाळत पुन्हा माणूसपणावर भाष्य करते. हे या कवितेचं वेगळेपण आहे. भाव कविता नेहमीच वाचकाच्या काळजाला हात घालते. तसं या संग्रहातल्या जास्तीत जास्त कविता ह्या वाचकाच्या काळजाला हात घालतात. कविता संग्रहातील पहिलीच कविता म्हणजे मी जेव्हा कविता संग्रह वाचनासाठी उघडला तर माझं लक्ष पहिल्याच कवितेवर बराच वेळ खेळून राहिलं. ती मला अतिशय कविता आवडली. ही कविता म्हणजे श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील विरह आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्याकुळतेवर आधारलेली कविता आहे. श्रीकृष्णाने राधेचा निरोप घेऊन मथुरेला जाणं आणि त्यानंतरचा राधेच्या मनात निर्माण झालेली पोकळी कवयित्रीने शब्दात पकडली. तो निघून गेला कित्येक युगासाठी. यातून काळ आणि अंतरीची तीव्रता अधोरेखित होते. राधेच्या अश्रूंना मोत्याची उपमा देऊन राधेच्या दुःखाचे उदात्तीकरण केलेले दिसून येते. या कवितेत आलेला निसटणारा शेला ही उपमा सर्व काही निघून जाण्याचे प्रतीक आहे. या कवितेतील शब्द साधे असले तरी खोलवर परिणाम करून जातात. याच कवितेत राधा तुला पांघरून घ्यावं म्हणते. यातून आत्मिकरित्या विलग न होऊ शकणं व्यक्त होतं. म्हणजे उच्चतम पातळीवरील प्रेमाचं प्रतीक आहे. या कवितांना शीर्षक नाहीत त्यामुळे मी पान नंबरांचा उल्लेख करून या कवितेवर भाष्य करते. पान नंबर 26 वरील जी कविता आहे ही मानवी मनाची संवेदनशीलता आणि निसर्गाची गूढता यांचा मिलाप साधणारी कविता आहे. अचूक शब्दांची निवड आणि गहन अर्थ व्यक्त करणारी ही कविता वाचकाला अतिशय अंतर्मुख व्हायला भाग पाडते. काळोख्याच्या विळख्यात गुरफटलेलं निबिड अरण्य. काळोखाच्या विळख्यात गुरफटलेलं निबिड अरण्य भयावह होतं खरं पण बिभत्स्य नव्हतं. या ओळी म्हणजे निसर्ग कितीही रौद्र असला तरी त्यात एक शुचिता असते, सौंदर्य असतं हे अधोरेखित करतात. काळोख हा केवळ प्रकाशाचा अभाव नसून तो एक अनुभव आहे हे सांगणारी ही कविता सुकल्या पानांची सळसळ अशा प्रतीकामधून मानवी मनाची विरक्ती घेऊन येते. अरण्यातला कोंडलेला श्वास आणि मनात दाटून आलेली भावुकता यांचा विरोधाभास व्यक्त करताना कवयित्री म्हणते, होती फक्त अनोळखी सुकल्या पानांची सळसळ. होती फक्त अनोळखी सुकल्या पानांची सळसळ
कोंडलेला श्वास भरून घेताना जाणवणारी हळव्या क्षणांची ओल. जेव्हा माणसाच्या मनात आत बाहेर भीती असते तेव्हा माणूस स्वतःच्या आतल्या हळव्या कोपऱ्याचा आधार घेतो. हेच या कवितेत दिसून येते. पारिजातकाचा त्याग आणि निस्वार्थ सौंदर्य व्यक्त करण्यासोबतच सुखदुःखाच्या सुख दुसऱ्याच्या वाट्याला जात असलं तरी ते सुख आपल्यामुळे मिळालेलं आहे ही जाणीव एक प्रकारची माणसाच्या मनाला तृप्ती देऊन जाते. दुसऱ्याच्या सुखात स्वतःच्या अस्तित्वाची सार्थकता मांडणारी ही वृत्ती, ही कविता माणूस पण जागवणारी आहे. पान नंबर 43 वरची कविता ही अत्यंत प्रगल्भ, आध्यात्मिक आणि मानवी अस्तित्वाच्या द्वंद्वावर भाष्य करणारी कविता वाटली मला. या कवितेत यज्ञ, समिधा, आहुती आणि शून्याचा परीघ यासारख्या प्रतिमा येतात. कवितेचा विषय हा आयुष्यात केलेल्या त्यागातून नेमके काय साध्य होते, त्याग करूनही मनातील या अपराधाची भावना का जात नाही, अशा मूलभूत प्रश्नांचा शोध घेते. कैक शतकांच्या यज्ञातून विस्तारलेल्या समिधाच कशा पवित्र राहिल्या, असा परखड प्रश्न कवितेत विचारला गेला आहे. सहस्त्र दान देताना आकळला होता का तो शून्याचा परीघ? सहस्त्र दान देताना आकळला होता का तो शून्याचा परीघ? शून्याचा परीघ म्हणजे अहंकाराचा लय. या मानवी जीवनातील तत्वाशी मेळ घालणारी ही कविता वाचकाला विचार करायला भाग पाडते. या कवितेतील यज्ञ, समिधा, आहुती, पाऊल वाटा आणि हिरवा कोपरा यासारख्या प्रतिमांमुळे मानवी मनाची उदात्तता आणि भावनिकता प्राप्त झालेली. आपण कितीही तर्क लावला तरी माणसाच्या भावना आणि त्याचे आदिम दुःख तर्काच्या पलीकडले असते. हा मानवी अस्तित्वाचा एक खोलवर विचार या कवितेमध्ये दिसून येतो. पान नंबर 67 वरची कविता ही कविता मानवी मनातील एका प्रखर द्वंद्वाचं चित्रण करते. या कवितेशिवाय हा कविता संग्रहच पूर्ण होत नाही असं माझं ठाम मत आहे. ही अतिशय वेगळी कविता आहे. म्हणजे कवयित्री स्त्रीवादी आहे, तिच्या मानवी मनाच्या भावना मांडते किंवा स्त्री म्हणून आपली बाजू मांडते, राधेचं प्रेम मांडते. ह्या सगळ्यांच्या पुढे जाऊन जेव्हा ती ही कविता लिहिते तेव्हा ती, मला असं वाटतं की कवितेच्या परमोच्च शिखरावर पोहोचते. गांधी आणि नथुराम हे केवळ दोन ऐतिहासिक व्यक्ती नाहीत, तर ते दोन परस्पर विरोधी विचार प्रवाह आणि प्रवृत्ती आहेत. ही कविता वैचारिक संघर्षावर असली तरी भाव कवितेची मर्यादा ओलांडून मानवी मनातील सहनशीलता आणि संताप यांच्यातील सीमारेषेचे चित्रण करते. गांधी तसा मरत नाही, तो जगतच राहतो, पण माझ्या मनातला नथुराम मात्र जागा होतो. या कवितेतून गांधीचे विचार अजरामर आहेत. यासोबतच परिस्थिती माणसाला मनातील विकृतता, दुष्टता जागृत करते हे या ओळी सांगतात. खर तर या ओळी प्रत्येक माणसाला त्याच्या प्रत्येक आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर भेटतात, अनुभवतात आणि अंतर्मुख करतात. मी ठरवून बंदुकीला जवळ करतो आणि उडवत सुटतो त्या सगळ्यांना. इथे कवयित्री हिंसेचं समर्थन करताना दिसत आहे असं जरी वाटत असलं तरी कवितेचा भावार्थ मात्र तसं सांगत नाही. कवितेचा भावार्थ हा वाचकाला नैतिक संतापाचे दर्शन घडवतो. ज्यांनी देशवासियांच्या निष्ठा विकल्या, ज्यांनी लोकांच्या आत्मसन्मानाचा बळी घेतला, अशा व्यवस्थेविरुद्ध किंवा प्रवृत्ती विरुद्ध नथुराम उभा राहतो. गांधी विरुद्ध नथुराम, शांतता विरुद्ध बंदूक आणि श्रद्धा विरुद्ध हत्या, अशा विरोधाभासामुळे कमालीचा ताण ही कविता निर्माण करत असली तरी वाचकाला विचार करून शांत व्हायला भाग पडते, संयमित व्हायला भाग पडते. खरं तर खूप वेगवेगळ्या आशयाच्या विचारांच्या या कविता आहेत. तरी एक 3-4 कविता घेऊन मी आपल्या समोर या कवितेतल्या, म्हणजे ज्या माझ्या दृष्टिकोनात अत्यंत महत्वाच्या, म्हणजे इतरही कविता खूप महत्वाच्या आहेत, अजूनही खूप कवितांचा उल्लेख करण्यासारखा आहे, परंतु वेळेचं भान ठेवून मी अतिशय थोड्या कविता यामध्ये निवडल्या. आणि मी मृणालताईंना शब्द देते की या कवितावर मी लिहीन, कारण या कविता मला खूप आवडलेल्या आहेत.
तर मुक्तछंद, गेयता प्रदान करणारी अष्टाक्षरी रचना, गझल, अभंग अशा अनेक रचना प्रकार साध्य करत हा कविता संग्रह वाचकाला समृद्ध करतो. या सगळ्या प्रकाराच्या कविता या कविता संग्रहामध्ये आहेत, हे विशेष आहे. या कविताची पाठराखण प्रवीण दवणे यांनी केलेली आहे. ती आपल्याला या कवितांची सर्वार्थाने ओळख करून देते. प्रेम, दुःख, विरह, संघर्ष, विद्रोह आणि माणसाला अंतर्मुख करणारी सामाजिकता अशा अनेक भावना घेऊन आलेला हा कविता संग्रह वाचकाला अंतर्बाह्य हिलावून टाकतो. शेवटी या संग्रहावर माझ्या एका कवितेचा अंश मी आपल्या समोर ठेवते आणि विराम घेते. माझ्या मनाचा शांत तळ तू ढवळलास अलगदपणे. माझ्या मनाचा शांत तळ तू ढवळलास अलगदपणे, व्यापून घेतलंस मला, भिनलास माझ्या रोमारोमात. आता तुझ्या आठवणींचा कड मला नाही पचवता येत निसंगपणे. तुझ्या आठवणींचा कड मला नाही पचवता येत निसंगपणे. आताशा पुन्हा मला सावरायला हवंय. आताशा पुन्हा मला सावरायला हवंय आणि घ्यायला हवी काळजी पुन्हा मनाचा तळ न ढवळण्याची, पुन्हा मनाचा तळ न ढवण्याची. खूप साऱ्या शुभेच्छासह विराम घेते. आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप छान तुम्ही जे आहे अर्थपूर्ण भाष्य केलं यावर आणि अनेक कवितांचे जे आहे भावगर्भ अर्थ आम्हाला उलगडून दाखवले. त्यात तुम्ही असंही म्हणताय की भाव कविता या माणसाच्या काळजाला हात घालतात. खरोखर देशपांडे मॅडमच्या कविता माणसाच्या काळजाला हात घालतात. त्यात फक्त स्त्रीवादच नाही तर पुरुषांनाही त्यावर विचार करायला लावतात. धन्यवाद. आणि या अतिथी प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी सरांना त्यांच्या कविता आपल्या आजच्या कविता संग्रहावर भाष्य करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. कुलकर्णी सर. नमस्कार. आवाज येतो का सर मला? हो हो, आवाज येतो. सर्वप्रथम मी हे जे वाचकपेठ प्रतिष्ठान आहे त्यांच्या 72व्या दृकश्राव्य काव्य चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल आणि सौ मृणाल देशपांडेच्या भावस्पंदन या काव्य संग्रहावरती भाष्य करण्याबद्दल माझी निवड केल्याबद्दल मी अगोदर तुमचं ऋण व्यक्त करतो. आणि मृणालजीला हे सांगतो की आमच्या तिघांचं हेच मत आहे, मग माधुरी चौधरी असतील, रचना मॅडम असतील किंवा मी, अगदी 2 दिवसात आम्हाला आमच्या हातामध्ये हा काव्यसंग्रह पडला आणि त्यावरती हे भाष्य करायचं असं करण्याचं आम्हाला सांगण्यात आलं. अतिशय सुंदर मनोगत आपल्या कवयित्रीने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच आई वडिलांचं जे ऋण व्यक्त केलेलं आहे यामध्येच त्यांची नम्रता, त्यांचा प्रेमळ स्वभाव हे दिसून येतं. त्याचबरोबर माधुरी चौधरींनी सुद्धा फार सुंदर याच्यावरती भाष्य केलेलं आहे आणि डॉक्टर एस रचना मॅडमनी तर काय खूपच सुंदर त्याचं सुरेख असं त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. खरं तर आता माझं बोलण्यासारखं काय शिल्लक राहिले तर खूप काही राहिले असं वाटतंय. मनस्विनी अर्थात मृणाली देशपांडे यांची कविता हे 3 दृष्टिकोनातून मी अभ्यासलेली. त्याच्यामध्ये प्रेम आहे, ईश्वर आहे, अध्यात्म आहे. प्रेम, ईश्वर, अध्यात्म यांच्याशी जवळीक साधणारी आणि काहीशी गूढार्थ असणारी ही कविता आहे. जेव्हा मी हा कविता संग्रह वाचायला घेतला तेव्हा मृणाल देशपांडे म्हणाल्या की मनोगत खूप मोठं झालं आणि 9 पानाचं झालेलं आहे. नंतर मी पाहिलं की हे 9 पानाचं मनोगत झालेलं आहे, परंतु मला वाटतं ते मनोगत अतिशय सुंदर असं मनोगत झालेलं आहे. ते मनोगत नसून ते स्वगत आहे तिचं त्यांचं, म्हणून मला ते मनोगत खूप आवडलेलं आहे. आणि या संबंध काव्यसंग्रहाचा जेव्हा मी माझ्या आतापर्यंतच्या साहित्यिक प्रवासाचा किंवा आध्यात्मिक प्रवासात
मला ज्या 3 गोष्टी गवसल्या, 3 महत्वाच्या व्याख्या गवसल्या, त्या व्याख्याच्या दृष्टीनं मी थोडस या भावस्पंदनचं मी थोडस वर्णन करणार आहे. आणि आणखी एक मला मुळात त्यांची गोष्ट आवडली की ते मुळात त्यांचं पिंडच प्रेम मातृहृदय आहे आणि शिवाय ते आध्यात्मिक आहे. म्हणून ज्या 3 गोष्टी मला 3 गोष्टीच्या व्याख्या या माझ्या आतापर्यंतच्या सहवासामध्ये किंवा माझ्या प्रवासामध्ये मिळाल्यात, त्या व्याख्येच्या ऐन तीरावर मला वाटतं मनस्विनी ही कविता ही 100% सज्ज आहे पैलतीरी जाण्यासाठी. तर या 3 व्याख्या कोणत्या आहेत? तर त्याच्यातली पहिली व्याख्या मला जी गवसली आतापर्यंतच्या माझ्या प्रवासामध्ये, म्हणजे काव्य प्रवासामध्ये, साहित्यिक प्रवासामध्ये आणि आध्यात्मिक प्रवासामध्ये, ती म्हणजे कवितेची व्याख्या. कवितेची व्याख्या अनेक जणांनी केलेली. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, स्वतःच आपली राख उधळीत जाणे वगैरे खूप केलेली. कविता ही आत्म्याची भाषावर बरंच केलेलं आहे. परंतु मला साधी, सोपी आणि सरळ व्याख्या जी सापडलेली ती म्हणजे ही आहे की एका वेदनेने दुसऱ्या वेदनेवर मारलेली फुंकर म्हणजे कविता असते. पण 10 रुपयाला 2 आहेत जोड्या मोठ्या. कारण मूळ कवितेचं मूळ हे वेदनेत आहे. कविता कोणत्याही प्रकारची, वास्तव आहे त्यामुळे मग ती गझल असो, पोवाडा असो किंवा लावणी असो, तिचं मूळ जे आहे ते मूळ हे वेदनेमध्ये आहे. तर मी याच्याबद्दल फारसं आपल्याला भाष्य करणार नाही, परंतु एवढं खरं आहे की कविता ही वेदनेतून निर्माण होते आणि ती वेदना दुसऱ्याच्या वेदनेवरती फुंकर मारते. मला वाटतं माऊली हेच म्हणतात की हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपण असत्य अर्जुन. म्हणजे आमच्या हृदयातली जी वेदना आहे ती वेदना दुसऱ्याच्या हृदयातल्या वेदनेला वर फुंकर मारून ती थोडीशी वेदनाचं जे तीव्रता आहे ती हलकं करण्याचं काम ही कविता करत असते. आणि त्या दृष्टिकोनातून मला पहिल्यांदा जर कविता जर भेटली असेल तर ती म्हणजे मृणाल देशपांडेची कविता आहे. आणि त्यांनी काही शब्द इतके सुंदर वापरलेले तर की मला तुमचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतं. पहिल्याच कवितेमध्ये तुम्ही पायरव हा शब्द वापरलेला आहे. गुंजारो आहे, पदन्यास आहे, पण पायरव मग तो पावलांचा आहे की बासरींचा आहे, पाव्याचा आहे, हाही प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. त्यामुळं हा अतिशय सुंदर, असे अनेक शब्द येतं, पण मला वेळेचं भान आहे, म्हणजे वेळ फार कमी आहे आपल्याला. त्यामुळं मी कवितेची व्याख्या जी आपल्याला सांगितली की एका वेदनेनं दुसऱ्या वेदनेवर मारलेली फुंकर म्हणजे कविता. आणि दुसरी कविता आपली जेव्हा वाचली तेव्हा मला याची अनुभूती तिथं आली की आपण म्हणतात की मला नाकारताना विस्कळीत झालेले तुझे भाव आजही तसेच माझ्या डोळ्यासमोर हे अंधाराचे खोल डोह कृष्णविवरासारखेच उसवत असतात. अखेरचा पावा कसा वाजवला असशील रे. काय प्रश्न केलेला आहे. हे सगळं एवढं सहन करून खोल डोहातलं म्हणजे हे अंधाराचे खोल डोह आहेत आणि अंधाराचे खोल डोह कृष्णविवरासारखे आहेत. आणि हे उसवत असताना अखेरचा पावा कसा वाजवला असशील रे. हा प्रश्न विचारलाय तुम्ही. हा प्रश्न स्त्री मनाची सर अर्थात वेदना प्रगट करणार आहे. पण पुढे कवयित्री या वेदनेवर फुंकर कशी मारते आणि ती किती हळुवारपणे सहजपणे मारते हे बघा. संसारी स्त्रीने मला फार आवडले बरं काही. आतापर्यंत परस्त्री हे माते समान माना असा फक्त पुरुषांना केलेला आहे, परंतु स्त्रीला सुद्धा उपदेश करणारी, जेणेकरून की ज्या उपदेश जर आपण आचरणात आणला तर आपला संसार सुखाचा होईल. अतिशय सुंदर मला खूप आवडलेलं हे की संसारी स्त्रीने नसते ठेवायची नोंद परपुरुषाची. भूतकाळातला तो किती प्रिय असला तरी
किती सुंदर सांगितले बघा, की संसारी स्त्रीने नसते ठेवायची नोंद परपुरुषाची तिच्या भावविश्वात, अन उमटवायची नसते मोहर. काय सुंदर शब्द वापरलाय आहे, की उमटवायची नसते मोहर त्या ठसठशीत भांगात. म्हणजे आमचं वैवाहिक जीवन, सामाजिक जीवन जर सुखी व्हायचं असेल तर एकच कर, की ज्याच्या नावानं भांगामध्ये तू सिंदूर भरलेला आहेस तोच शेवटपर्यंत राहू दे, तिथं मात्र कुणालाही जागा देऊ नकोस. आणि मला वाटतं मृणालनी हे फार मोठा संदेश आजच्या पिढीला खूप दिलेला आहे. माझ्या पिढीमध्ये असं फार हे नव्हतं, म्हणजे घटस्फोटाचे प्रमाण फार कमी होते, पण आजच्या पिढीला, आजच्या मुलींना हे फार महत्वाचं मला वाटते शिकवण तुम्ही दिलेली. आणि म्हणून एक वेदना आहे, पहिले मी सांगितलं ती वेदना आहे, आणि त्या वेदनेवर मारलेली ही फुंकर आहे. म्हणून तुमची कविता हे श्रेष्ठ ठरते माझ्या दृष्टिकोनातून. आता दुसरं एक आहे, दुसरं एक तुम्ही असंच हे केलेलं आहे, की एक बोच सतत मनाला तेव्हापासून जीवाची घालमेल. एक बोच सतत मनाला तेव्हापासून जीवाची होणारी घालमेल. आता हे किती बोच आहे, कशी बोच आहे, फार सुंदर तुम्ही सांगितलंय. ही म्हणजे कशी सल आहे, ठसठसणारी सल आहे, ती सहजासहजी आपल्याला शांत बसू देत नाही. पायामध्ये जर काटा रुतला ना, आपण किती जरी आनंदात असलो तर ते आम्हाला सारखे तिथं वेदना ते जाणीव करून देतंय की मी तिथं आहे. आणि म्हणून आमच्या आनंदाला, आमच्या सुखाला कुठंतरी चूड लावण्याचं काम ती ठसठस करत असते. आणि ती ठसठसणारी बोच कवयित्रीला आहे. म्हणून एक बोच सतत मनाला तेव्हापासून जीवाची होणारी घालमेल. आणि पुढे इतक्या सुंदरपणे ते सांगतात की शांतपणे समजून घेत माझी उठणारी तरंग तुझ्यापर्यंत पोचविण्याचा हा आटापिटा. किती शांत आहे, किती शांत आहे. आणि म्हणून मला यांची कविता वेदनेवरती फुंकर मारणारी आहे, मानवतेची आहे. हे आहे, आता पण खूप आपण भाष्य ऐकलेलं आहे, परंतु कवितेची कविता जेव्हा मी व्याख्येची तुलना यांच्या कवितेशी करतो तेव्हा मला ही कविता ठाई ठाई ह्या काव्यसंग्रहामध्ये भेटते. खरं तर ह्या कविते संग्रहातल्या प्रत्येक कवितेवर इतकं छान बोलण्यासारखं आहे, पण इथं वेळेचं बंधन आहे, म्हणून मी फार आवडतं घेतो. आता दुसरं जे आहे, दुसरी व्याख्या मला सापडलेली ती म्हणजे अभंगाची. आता अभंगाची व्याख्या, अभंग म्हणजे काय तर भक्तिभाव आणि समर्पण ह्या 3 गोष्टी अभंगासाठी आवश्यक असतात. 6-6-6-4 किंवा 4-4-4 हे शब्दबंध 8-8-8 असा छोटा अभंग, मोठा अभंग, अशा बंधनात न अडकता सुद्धा अभंग हे प्रभावीपणे लिहिले जाऊ शकतात. कारण मुळात अभंगाची व्याख्या जशी मला कवितेची व्याख्या सापडली तशीच या प्रवासामध्ये, आध्यात्मिक प्रवासामध्ये मला अभंगाची सुद्धा व्याख्या सापडलेली आहे. आणि ती अभंगाची व्याख्या काय आहे तर आत्म्याने परमात्म्याशी केलेला संवाद म्हणजे अभंग आहे. आणि कविता ही अशी असली पाहिजे की आत्म्याने परमात्म्याशी केलेला संवाद आहे, आणि मग ती कविता ही अभंग होते. अभंग याचा अर्थ काय, जे कधीही भंग न पावणारे, म्हणजे आपल्या अंतःकरणातून जे शब्द येतील ते वैखरीच्या पुढची अवस्था जी असते ती म्हणजे परावणी. आणि जेव्हा परावणीतून एखादे असे शब्द उमटतात तेव्हा ती सरळ परमात्म्याशी आपलं नातं सांगते. आणि म्हणून मला ही कविता फार भावलेली. आणि अभंगाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जर पाहिलं की जेथे शब्दांचे रिंगण, बघा तुमच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, जसं सगळ्यांनी सांगितलं की नाव नाही तुमच्या कवितेला, तसंच तुम्ही तुमच्या कवितेला नंबरही दिलेला नाही, क्रमांकही दिलेला नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपली जी कविता आहे ती नंबर 1चीच आहे आणि तुम्ही तो
अधिकार कुणाला दिलेला आहे? तर वाचकाला दिलेला आहे. तू ठरव, पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक द्यायचा तू ठरव. पण माझ्या दृष्टिकोनातून जी कविता आहे ती नंबर 1ची, आणि मला वाटतं इथं ही अभंगाची पेरणी आहे. म्हणून उदाहरणादाखल मी काही कविताचे उल्लेख फक्त करणार आहे. जेथे शब्दांचे रिंगण तेथे नामाचे अंगण. किती सुंदर आहे. म्हणजे नामभक्ती जी आहे ती भक्ती फार सुंदर आहे, की जेथे शब्दांचे रिंगण तेथे नामाचे अंगण, चंद्रभागेच्या गत्री उभा विठ्ठल साजन. साजन काय सुंदर वापरलाय शब्द. विठ्ठलाला साजन म्हटलेलं आहे, आणि ही आहे तुमच्यातली भक्ती. मी जे सांगितलं की अभंगामध्ये भक्ती भाव आणि समर्पण हा सुद्धा भाव फार महत्वाचा आहे. म्हणून मला या कवितेमध्ये आपल्यातला भक्तिभाव जागृत झालेला दिसला किंवा जाणवला. त्याच्यानंतर दुसरी जी आपली रचना आहे अतिशय सुंदर, जे अगदी माझ्या हृदय, त्या माऊलीवरती आपण कविता केलेली, विठ्ठलावरती कविता केलेली. तुम्हाला कृष्णाचं वेड आहे, तुम्हाला याचं वेड आहे, विठ्ठलाचं वेड आहे, राधेचं वेड आहे. असं ज्ञानोबा तुकोबा हे माझे जीव की प्राण आहेत. आणि तुम्ही फार सुंदर हे केलेलं आहे. देह मातीत सांडावा जिथे मायेचा ओलावा. मला वाटतं तुमच्यातलं मातृहृदय, माऊलीचं हृदय इथं उरलेलं आहे. कारण उरल्याशिवाय बीज अंकुरत नाही. मातीचं कवच फोडून जेव्हा बीज वर येतं ना, ती सृजनाची ती पहिली अवस्था असते. आणि म्हणून तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केलेली की देह मातीत सांडावा, पण अशा ठिकाणी सांडावा की जिथे मायेचा ओलावा निज कुशीत यावी, धाडे विठ्ठला सांगावा. किती सुंदर आहे. कोणाच्या कुशीत यायचे तर ह्या मातीच्या कुशीमध्ये, आणि कोणाला धाडायचं आपल्याला तर विठ्ठला सांगावा धाडायचं आहे. आणि पुढे काय म्हणतात, संवाद शब्दाचे. फार सुंदर मला शब्द आवडलेला बरं का, संवाद. तर याच्यावरती मला खूप निरूपण करता येईल, वेळ नाही. संवाद शब्दांचे अतीत, भास स्वप्नांचे भाकित, आले ओसरीला तुझ्या, आले ओसरीला तुझ्या, घे विटाई कुशीत. मला वाटतं याच्यासारखा सुंदर भाव आणखी कोणता असतो. मला इथे तुमच्या म्हणजे तुमच्या रूपामध्ये मला कानोपात्र आठवते. कानोपात्राने विठ्ठलाच्या चरणावरती देह ठेवला आणि ती त्याच्यातच सामावून गेली. तुम्ही म्हणतात तसं मला तुम्ही कुशीत घ्या, विठ्ठलालाच विनंती केलेली. म्हणून पहिल्या रचनेमध्ये भाव होता, ह्या रचनेमध्ये भक्ती आहे. आणि तिसरी एक रचना मला भावलेली ती म्हणजे घेरे पांडुरंगा आता तुझ्या भक्ताचा कैवार. आता हा शब्द माऊलीने पसायदानात वापरलेला. आता म्हणजे काय, जेव्हा सगळीच दार बंद होतात, काहीच शिल्लक राहत नाही, म्हणजे पर्यायच उरत नाही, तेव्हा एकच धावा येतो, तो म्हणजे विठूचा धावा आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणताय घेरे पांडुरंगा आता भक्ताचा कैवार, भक्तांचा कैवार, तुझ्या पावलांचे ठसे आम्हा जगण्या आधार. म्हणजे हे आहे विठ्ठलाच्या चरणावरती किंवा विठ्ठलामध्ये समर्पित होण्याचा हा तुमचा समर्पण भाव आहे. थोडक्यात काय तर मी भक्ती भाव आणि समर्पण या तिन्हीचही थोडक्यात उदाहरणादाखल आपल्या कविताचा मी इथं संदर्भ दिलेला आहे. म्हणून आत्म्याने परमात्म्याशी साधलेला संवाद तुमच्या कवितेतून मला जाणवतो. आता तिसरी गवसलेली व्याख्या फार सुंदर आहे आणि अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे अध्यात्म. आता अध्यात्म म्हणजे काय, फार किचकट आहे, फार अवघड आहे असं आपल्याला वाटतंय. परंतु या वाटेवरती माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी मला दिलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या अशी आहे की ज्या वाचनाने
ज्या चिंतनाने, ज्या मननाने, ज्या संगतीने, सहवासाने आमच्यातले नकारात्मक विचाराचं दहन होऊन सकारात्मक विचाराचा उगम होतो, ते अध्यात्म. आणि संत साहित्यामध्ये तुम्ही पाहिलात तर कुठेही नकारात्मकतेला स्थान नाहीये. आणि आपल्या रचनामध्ये मला ते प्रकर्षानं जाणवलेलं आहे. आणि असं अनेक कवितेमधून आपल्या ते मला जाणवते. कारण का आपला मूळ पायाच हा प्रेम आणि अध्यात्म आहे, असं मला तुमच्या एकंदरीत कवितेवरून जाणवलं. जवळपास 112-13 कविता आहेत तुमच्या. तुम्ही जर नंबर दिलेले नसले तर मी नंबर दिलेले. तर म्हणून ही खूप आहे. आणि मला वाटतंय हा जो भाव आहे की हा भाव प्रत्येक कवीने कविता करत असताना आपल्यामध्ये बाणावा, असा माझा आग्रह आहे. एक थोडी जर तुम्हाला एक उदाहरण म्हणून एकच देतो याच्यामध्ये, की राहू दे कफन माझे वस्त्रास रंगुनी झाले. अरे काय म्हणाल तुम्ही, तुम्ही लिहिलंय हे तुमचं, तुम्हाला तर माहित आहे की नाही मला माहित नाही. पण जेव्हा माझ्यासारखा माणूस जेव्हा ह्याचा विचार करतो, तेव्हा आम्ही आयुष्यामध्ये बालपणात, तरुणपणात, म्हणजे याच्यामध्ये आयुष्यभर अनेक रंगीबेरंगी आम्ही वस्त्र वापरलेले हो. पण शेवटी आमच्यासमोर काय येते, आमच्यासोबत काय येते, तर फक्त पांढरा आणि स्वच्छ वस्त्र येते, ते कफन आहे. मला एक हिंदी शेर आठवतो इथं, एलाहाद अपनी मिट्टी से कह दे. एलाहाद म्हणजे कबर. एलाहाद अपनी मिट्टी से कह दे, कहीं दाग न लगे मेरे कफन को, आज ही हमने बदले हैं कपडे, आज ही हम नहाए हुए. म्हणजे आम्ही ह्या जगाचा निरोप घेत असताना कसल्याही प्रकारचं दाग, कलंक नसू नये. निष्कलंक जन्माला आलो होतो, निष्कलंक मी जाऊ निरोप घ्यावा, इतकं स्वच्छ मत तुम्ही या राहू दे वस्त्रास माझे, म्हणजे राहू दे कफन माझे, या एका भावनेवरती खूप काही बोलता येईल. परंतु तुम्ही जे सांगितले त्याच्यामध्ये की राहू दे कफन माझे वस्त्रास रंगवणी झाली, देह आत्मा नश्वर. काय सुंदर सांगड घातली तुम्ही. अहो देह हा नश्वर आहे आणि आत्मा हा अविनाशी आहे. पण तुम्ही अशी सांगड घातलेली, देह आत्मा नश्वर, म्हणजे जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत तो नश्वर देहामध्येच राहणार आहे. इथे जीवात्मा आणि परमात्म्याचं नाते बरं का. जीवात्मा आणि परमात्मा दोन्ही अविनाशी आहे, परंतु एकाला देहाचा आधार आहे, नश्वर देहाचा आधार आहे, आणि दुसरा जो आहे तो चराचरामध्ये. असं ते मला आता त्याच्यात फार खोलामध्ये जायचं नाही. परंतु तुम्ही देह आत्मा नश्वर हे जे सुंदर म्हणजे कॉम्बिनेशन घातलेलं आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आत्मा जरी अमर असला तरी हा नश्वर देहात राहणार आहे. आणि म्हणून तुम्ही देह आत्मा नश्वर म्हटलेलं आहे. देह आत्मा नश्वर येथे कातळाला फोडून आले. आता कातळ म्हणजे काय तुमच्या दृष्टीनं काय मला माहित नाही, वाचकाच्या दृष्टीकडून, पण मला असं वाटतंय की 84 लक्ष योनीचा फेरा करून या मानवाच्या जन्मात आलेले हे इतकं सोपं नाही मानव जन्म मिळालेला. आणि म्हणून आपण म्हणतायत की कातळाला फोडून मिळालेले. याचे खूप विस्तारानं मला याचं विस्तार करता येईल, परंतु आपल्याला वेळ माझ्या हातात खूप कमी आहे. आणि शिवाय तुम्ही जे भावस्पंदनाची आणखी एक मला आवडलेली गोष्ट ती म्हणजे तुमचं मनोगत. काय सांगावं तुम्हाला मनोगत. मी 3-4 वेळा झपाटल्या सगळं मनोगत वाचले तुमचं. आणि त्या मनोगतामध्ये तुम्ही अतिशय छानपैकी सांगितले, अतिशय सुटसुटीत मोजक्या शब्दात नेमकेपणानं कवितेविषयी आणि स्वतःविषयी अंतर्बाह्य स्वच्छ पण तितकेच प्रभावीपणे आपलं मनोगत मांडलेलं आहे तुम्ही. खूप सुंदर, मला फार आवडलेली कवित्री. ते म्हणते की माझे मी पण सरून उतरते एक एक कविता परत आलं. मानवी जन्माला 2 अतिशय उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आहेत, ते म्हणजे मी आणि माझे, हे अहंकार आहे. आणि जोपर्यंत तुमचे मी आणि माझे हे 2 जाणार नाहीत तोपर्यंत आमचा अध्यात्माचा प्रवास सुरू होणार नाही. आणि तुम्ही नेमकं तेच टाकलेलं आहे. मला इतकं आवडलेलं आहे तुमचं मृणालताई की तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे असं मला वाटतंय. माझे मी पण सरून, ह्याच्यावरती मला खूप बोलता येईल, परंतु परत तेच येत आहे की माझे मी पण सरून उतरते एक एक कविता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की
तुमचा प्रवास हा अध्यात्माच्या दिशेने चाललेला आहे. उतरते एक एक कविता अस्वस्थ मनाच्या भिंतींना लिंपणारी. आता मनाची भिंत लिंपणारी भिंत कोणती आहे? तर ती म्हणजे अध्यात्माची. तुम्हाला ही भिंत ढासळू द्यायची नाही, म्हणून ती भिंत भिंत इथं वाटणी नाही, विभागणी नाही इथं, तर ती भिंत तुम्हाला ढासळू द्यायची म्हणून लिंपताय तुम्ही. मला हवी असते अस्वस्थता, मला हवी असते हुरूर, मला छेदणारी, मला हवीच असते ती वेदना रात्र संयमी करणारी. किती सुंदर आहे. मला वाटतं मला इथं कुंतीचं दर्शन होतं तुमच्या मनोगतात. कुंतीनं शेवटी भगवंताला हेच मागितलेलं आहे की बाबा रे, वनवासात तू माझ्यासोबत होतास आणि आता राज्य मिळालं आणि तू निघून जातोयस, तर मला काय कर, तर फक्त मला तू वेदना दे, कारण दुःखितांच्या जवळ तू राहतोस. आणि पुढे तुम्ही म्हणतायत की भुकेलाही मला इथेच भगवंताचं दर्शन म्हणजे कुंतीचं दर्शन झालेलं आहे. भुकेलाही नडे मख्ख चेहऱ्यांचे ठोकताळे, अजन्म सोसतो उदारपण कोंडलेले माळे. जपणे आणि जोपासणे फार सुंदर शब्द तुम्ही वापरलेला आहे. आणि सुरेख सांगड घालताना म्हणतात की जपलेल्या आणि जोपासलेल्या काही खुणा मनात रुंजी घालतात. आणि पुढे म्हणतात, काय म्हणतात तुम्ही? काय सुंदर वाक्य. या वाक्यावरती जीव वळवून टाकावं असं वाक्य आहे की घरट उपदार असेल तर शब्दही ऐटीत येतात आणि शब्दही ऐटीत मोठे होतात. काय सुंदर सांगितलंय तुम्ही हे. अहो, आमची संत मंडळी हेच तर सांगते ना, संसार करावा नीट, ह्याचा अर्थ काय? हेच आहे की नाही? आणि संसार करून परमार्थ करा म्हणतात, तुम्ही तेच म्हणताय. घरट उपदार असावं ह्याचा अर्थ काय? उपदारपणा कधी येईल? जर तुमची वृत्ती नकारात्मकतेच सकारात्मकता शोधण्याची असेल, तुमची वृत्ती जर दुःखात सुख शोधण्याची असेल, तर मग हे जीवन किती सुखमय होते, आनंदमय होते. हे खूप छान तुम्ही उपदार असं हा शब्द वापरलेला आहे. आणि त्यानंतर येणारे जे शब्द आहेत ते शब्द हे आश्वासक, डौलदार, ऐटदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर ते आश्वासक असतात, त्रिकालबाधी सत्य असतात. मला वाटतं तुमची कविता या दृष्टिकोनातून प्रवास करते. पुढे त्या म्हणतात की आंधळा परिचय उजेडाला देत गेलो आणि सोडताना सोबत आभार व्यथेचे मानत गेलो. इथे मला दुरितांचे तिमिर जाऊ याची आठवण होते. अंधार म्हणजे काय, तर अज्ञान आहे, आणि उजेड म्हणजे काय, तर ज्ञान आहे. आता प्रत्येकच कवितेचं जर मी निरूपण करत बसलो तर 2 तास इथंच जातील. म्हणून मनोगतात शेवटी तुम्ही एक हे केलेलं आहे की ग्रेस विषयी अतिशय आदरयुक्त भावना मांडलेली, तेही मला खूप आवडलेली. म्हणजे तुम्ही असं म्हणतात की ते शब्द प्रभू म्हणून मला आशीर्वाद देतच असतील, तर हे जीवन सुफल संपूर्ण व्हावं म्हणावं लागेल. गुढार्थाने ते समजून घेताना त्यांच्या शब्दांची जादू माझ्यावर चालावी, माझ्या प्रतिभेला सुबत्ता यावी. म्हणजे खरं तर ते दुर्बोधतेचे कवी म्हटले जातात, परंतु तुम्ही तशा कवीला गुरुस्थानी मानलेलं आहे, प्रभुस्थानी मानलेलं आहे. मला खूप ते आवडलेलं आहे. खरं तर मनस्विनीच्या अर्थात मृणालताईच्या भावस्पंदनातील अनेक कवितांचे संदर्भ इथं विस्ताराने आपल्याला देता येतील, पण माझी वेळ संपत आलेली. शेवटी मी एवढंच सांगतो, मनस्विनीला सांगतो की तुमच्या काव्यलेखनाचा प्रवास ऐलतीरावरून पैलतीरावर निश्चितच जाईल. मी ऐलतीर आणि पैलतीर का मांडलेत तेही सांगतो. त्याचं कारण आहे, तुम्हाला नदी आणि हिरव्या जखमा हे फार प्रिय आहेत. नदीचं तर तुम्हाला अक्षरशः वेड आहे, आणि नदीच्या काठावर हिरवळ असते म्हणून हिरव्या जखमा सुद्धा तुम्हाला खूप आवडतायत. आणि म्हणून नदीला 2 किनारे असतात, एक ऐलतीर असतो आणि एक पैलतीर असतो. तसं भवसागराला सुद्धा ऐलतीर आहे आणि पैलतीर आहे. आणि म्हणून तुम्ही निश्चितच या ऐलतीरावरून पैलतीरावरती निश्चित जाल, याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात किंतु परंतु नाही. पण त्यासाठी एक मार्गदर्शन किंवा वडिलकीचा सल्ला, आशीर्वाद म्हणून मी 1-2 सूचना करणार आहे. बाकी भावस्पंदन जे आहेत ते अतिशय सुंदर असा तुमचा काव्यसंग्रह आहे. त्याच्यामध्ये काही
जे मुक्त छंद आहेत ते थोडे लांबल्यासारखे वाटतात. तर पुढच्या वेळेस त्याच्यावरती थोडासा विचार करा. पुढच्या याच्या काव्यसंग्रहाच्या वेळेस तेही थोडासा विचार करा आणि अनुस्वारावरती थोडंसं लक्ष द्या. कारण बऱ्याच वेळाला मी खूप गोंधळात पडलो होतो. तर असो, शेवटी तुम्हाला जाता जाता एवढं सांगतो की मी आता जे बोलतो ते अतिशय परखडपणे बोलतो. तुम्हाला आवडेल की नाही मला माहित नाही, पण बोलणं ज्येष्ठाचं काम आहे. मी एवढं सांगतो तुम्हाला की तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, तुम्ही तुमच्या मनोगत सांगितलेत आणि यापुढेही मिळतील, त्याबद्दल वाद नाही, मिळतीलच. परंतु एक लक्षात ठेवा की त्या पुरस्काराचा अहंकाराचा शाप तुमच्या माथी लागू देऊ नका, अजिबात लागू देऊ नका त्या पुरस्काराचा. आणि उलट ते पुरस्कार म्हणजे मला नवनिर्मितीसाठी मिळालेलं हे वरदान आहे वाचकाचं, असं समजून तुम्ही त्याचा आदर करा. परंतु कारण भल्या भल्याला हा अहंकार गाडून टाकतो. आपली तशी अवस्था होऊ नये हीच माझी प्रांजळ इच्छा आहे आणि मनापासून इच्छा आहे. आणि माऊलींच्या चरणी मी ही विनंती करतो की आपल्या भावी आयुष्यात खूप खूप तुमच्याकडून चांगल्या चांगल्या रचना हो, चांगले चांगले अभंग रचना हो, चांगल्या चांगले पुरस्कार आपल्याला प्राप्त हो. परंतु त्या पुरस्काराचं नशा मात्र आपल्या मेंदूपर्यंत जाऊ देऊ नये, एवढीच मी आपल्याला शेवटचं सांगतो. आणि आपण मला गेली बराच वेळ झालं ऐकतायत, त्याबद्दल जर 10-5 मिनिट जास्त झाले असतील तर मी अतिशय नम्रतेनं आपल्या सर्वांची माफी मागतो. आणि मला इथे बोलवल्याबद्दल परत एकदा वाचक पीठ प्रतिष्ठानचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्णाजी. धन्यवाद सर. आपल्याला कुलकर्णी सरांनी भावस्पंदनवर खूप छान भाष्य केलंय आणि ते भाष्य करत असतानाच त्यांनी आपल्याला कवितेची व्याख्याही सांगितली आहे. एका वेदनेने दुसऱ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे कविता. वा, खूप छान. आणि अभंगाचीही त्यांनी व्याख्या सांगितली आहे. आत्म्याने आत्म्याशी केलेला संवाद म्हणजे अभंग. आमच्या ज्ञानात तुम्ही आणखीन भर घातली आहे तुमच्या ह्या भाषेतून. आणि कुलकर्णी सरांनी भावस्पंदनवर जे भाष्य केलं ते खरोखर त्या कविता संग्रहाला न्याय देणारं आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. आणि मी आता आमंत्रित करतो आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध मोरे सर यांना. सर प्लीज. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय? हॅलो, हो, आवाज येतोय सर माझा? व्हिडिओ चालू नाहीये तुमचा मला वाटतं. मी प्रवासात आहे सर. अच्छा, ठीक. त्याच्यामुळे थोडासा एक डिस्टर्बन्स होईल. ओके. हा, माझा आवाज येतोय ना? हो, मनपूर्वक धन्यवाद सर. वाचक पीठ प्रतिष्ठान या 72व्या मासिक दृकश्राव्य काव्य चर्चेमध्ये मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार. आत्ताच मी गेल्या 1 तासापासून प्रवासामध्ये हे सगळं ऐकतोय. खरं म्हणजे माधुरीताई जे म्हणाल्यात किंवा कुलकर्णी सर जे म्हणाले, पुस्तक मलाही परवा दिवशी रात्री मिळालं आणि निवडणुकीच्या ड्युटीवर असल्यामुळे माझ्याकडनंही पुस्तक पूर्ण वाचणं झालं नाही. फक्त काही कविता मी चाळल्यात आणि कविता आतमध्ये जोपर्यंत मुरत नाही तोपर्यंत कवितेवर भाष्य करणं किंवा बोलणं हे तेवढं संयुक्तिक नसतं. तरीही या 2-3 मान्यवरांनी म्हणजे अगदी रचना मॅडमनी विस्तृत असं विवेचन या कविता संग्रहाच्या संदर्भानं ठेवलेलं आहे, भावस्पंदनच्या संदर्भानं पण आणि आधीच्या मनस्विनी या संग्रहाच्या संदर्भानं पण त्यांनी ठेवलेला आहे. माधुरीताई चा संपर्क मनस्विनी मॅडमशी खूप वर्षापासून असल्यामुळे त्यांच्या रचनेच्या संदर्भानं आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाच्या संदर्भानं त्यांनी त्यांच्या कवितेच्या संदर्भानं जी काही एक मांडणी केली, मला असं वाटतं ती अतिशय महत्वाची आहे. आणि आदरणीय कुलकर्णी सरांनी तर विस्तृतपणे 3 माध्यमातून जी काही त्यांनी मांडणी केलेली आहे ती अतिशय मोलाची आणि मौलिक अशी आहे असं मला वाटतं.
या संदर्भानं मी काही माझं मनोगत थोडक्यामध्ये इथं व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडस मीही लिहिलं होतं, कारण या धावपळीमध्ये मला असं वाटलं की एखाद्या वेळेला जर मला उपलब्ध होता नाही आलं तर मी हे पाठवून देऊन याचं अभिवाचन वगैरे करता येईल म्हणून मी थोडस मांडण्याचा प्रयत्न केला. तर सर्वप्रथम मनस्विनी मॅडमचे उर्फ मृणाल देशपांडे मॅडमचे मी अभिनंदन करतो की एक उत्कृष्ट असा कविता संग्रह या निमित्तानं आलेला आहे. हा कविता संग्रह वाचताना मला खूप वेळेला कवी ग्रेस यांची आठवण झाली, कारण ग्रेस माझेही आवडते कवी आहेत आणि मी चंद्रमाधवीच्या त्या प्रदेशामध्ये पुन्हा एकदा विहंगमन करतो की काय असं एक भास मला या कविता संग्रह वाचताना वारंवार झालेला आहे. तेव्हा भावस्पंदन या मृणाल देशपांडे उर्फ मनस्विनी या टोपण नावाने लेखन करणाऱ्या कवयित्रींच्या कविता संग्रहावर हा परिसंवाद होतो आहे. वर्तमान काळात कवितेचे भरघोस पीक आलेल्या काळात काही निवडक आणि महत्वाच्या व अस्वस्थ करणाऱ्या कविताच्या संदर्भाने अशी चर्चा होणं हे मला वाटतं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं हा परिसंवाद जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे मी मृणाली देशपांडे मॅडमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. हा त्यांचा दुसरा कविता संग्रह आहे. शीर्षक नावाप्रमाणेच तो त्यांच्या मनातील वेगवेगळ्या भावभावनांना स्पर्श करत काहीसा उत्कटतेने तन्मयतेने अभिव्यक्त होतो. या संग्रहातील कविता प्रेम, विरह, उत्कटता, एकांतता, वैफल्य, स्त्रीपण, भक्तिभाव, अनामिक ओढ, अमूर्तता अशा संवेदनांना कधी छंदात तर कधी मुक्त छंदात, कधी गझलेत तर कधी अभंग सदृश रचनेमध्ये व्यक्त करताना आपल्याला दिसतो. कविता हा त्यांच्या प्राकृतिक अधिबंधाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे उत्कटतेने उत्पन्न होणाऱ्या अनेक सहज भावभावनांना शब्दगोचर करताना त्या कवितेच्या उद्यानात अर्थांच्या अनेक कारंज्या घडवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, कोण कुठला एक धागा विणतो अक्षरांचे शेले, कोण कुठला एक धागा विणतो अक्षरांचे शेले, परिस स्पर्शाने उजळून निघो शब्दांचे मळे. अक्षरांचे शेले विणणारा धागा अज्ञात असला तरी त्यातून समृद्ध जीवनाचा येणारा अनुभव हा सर्वानुभूती असतो, म्हणून तो परिसासारखा असून जगण्याचं सोनं करतो. ही त्यांची कवितेमागची भूमिका आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. कुठल्याही साहित्याची प्रेरणा ही खरं तर सल असते, म्हणजेच दुःख असते. सल असल्याशिवाय अस्सल घडत नाही. कवयित्री म्हणते, माझं मी पण सरून उरते एक एक कविता, अस्वस्थ मनाच्या भिंतींना लिंपणारी. मला हवी असते अस्वस्थता, मला हवी असते हुरहुर, मनाला छेदणारी. मला हवीच असते ती वेदना रात्र संयमी करणारी. संयमी वेदना ही फक्त निर्मितीमध्येच असू शकते. तीच ह्या कवितेची प्रेरणा असल्याचे कवयित्री आपल्या मनोगतातून व्यक्त करतात. कवी आणि कविता यांच्यातील भावविश्वाचा परस्पर संबंध असतोच असं नाही. जे न पाहे रवी ते पाही कवी, असं आपण अनेक वेळेला म्हणतो किंवा ऐकतो. याचा अर्थ एकूण मानवी समूहाच्या दुःख, वेदना, प्रेम किंवा इतर अनुभवजन्य भावना कवी अनुभूतीच्या पातळीवर अभिव्यक्त करत असतो. हीच गोष्ट मृणाल देशपांडे यांच्या कवितेच्या बाबतीतही मला दिसते. या संदर्भामध्ये त्या म्हणतात मनोगतामध्ये, माझ्या आयुष्यात घडणारे प्रसंग आणि आतून येणाऱ्या कविता ह्यात निव्वळ योगायोग समजावा. परंतु पुढे त्या असंही म्हणतात की माझा पिंड पहिलेपासून खूप खोल तळात रुतून बसलेल्या अँकर सारखा. मला मौन आवडतं, कारण मौनात एकांताचा अर्थ समजतो. एकांताचे सोसणे देखील सोहळे करता येतात. म्हणून मौन आणि मग ती सगळी कविता, त्यासोबत आपोआप घडणारी यात्रा, तिथे मी असते माझ्यासाठी. हा त्यांच्या कवितेतील आत्मस्वर अनेक वेळा कवितेला स्वांत सुखाय किंवा आत्ममग्नतेकडे घेऊन जातो. आणि ही आत्ममग्नता कवी ग्रेस यांच्या कवितेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. तीच मला मृणाली मॅडमच्या कवितेमध्ये आढळते. कवी ग्रेस यांचा प्रभाव त्यांच्यावर आहेच आहे. प्रस्तावनेत तर ते मान्य पण करतात. ही कविते असं म्हणतात, कवी ग्रेस आणि त्यांच्या कविता त्यांची झालेली गाणी मनावर राज्य करतात. ते त्यांच्या शैलीने प्रतिमांनी नटलेल्या त्यांच्या कविता जगण्याची उर्मी देतात. त्यांचे गूढ गहन अर्थ आतून बाहेरून संवेदनांना चिरत जातात. त्यांना वाचताना असं नेहमी वाटतं की त्यांच्या लिखाणातला एक अंश मला मिळावा आणि तोही कायमचा.
त्यांच्या शब्दांची जादू माझ्यावर चालावी आणि प्रतिभेला सुबत्ता यावी. कोणत्याही कवीवर सुरुवातीच्या काळात असा प्रभाव असणे गैर नाही, मात्र आपल्या प्रतिभेची ओळख झाल्यावर मात्र तो पुसला जायला हवा, तरच एक स्वतंत्र कलाकृती जन्माला येते. अनुकरणातून मुक्त झाल्याशिवाय कुठल्याही साहित्यकृतीला प्राकृतिकता किंवा सेंद्रियता प्राप्त होत नाही. ती काहीशी उपरी वाटते. केवळ अनुकरणात्मक प्रसंगी भावविभोर तर आवाज गेला तुमचा. आवाज येतोय? आता येतोय? आला आला सर, येतोय. हा. केवळ अनुकरणात्मक प्रसंगी भावविभोर व उत्कट भावावस्थेत चमत्कृतीपूर्ण उत्स्फूर्त शब्दांची रचना होताना तिच्यातील अर्थवाहीपणा सुटण्याची दाट शक्यता असते. म्हणून मृणाल देशपांडे यांच्या अनेक कवितेमध्ये जी काही एक दुर्बोधता येते त्याचं कारण हे असावं असं मला वाटतं. भावस्पंदान या संग्रहातील कवितेला शीर्षक नामं नाहीच आहेत. त्याच्यावर अनेक चर्चा झाली आणि स्वतः देशपांडे मॅडमनी सुद्धा कवितेकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन वाचकांमध्ये यावा ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्या अर्थानं ती स्वागतपरच आहे असं आपल्याला म्हणता येईल. मनस्विनी यांच्या कवितेतून स्त्रियांच्या वेदना, दुःख आणि वाट्याला आलेले भोग प्रकर्षाने जाणवतात. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्त्रीला आजही समाजात स्थान नाही. भोगदासी एवढाच काय तो तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही वर्तमानपत्रातल्या बातम्या आपल्याला यासाठी दाखवता येईल. सतत तिच्या राहणीमानावर, वागण्या बोलण्यावर बंधने असावीत हीच इथली मानसिकता. अशा वेळी तिच्या मनातील भावभावना, संवेदना तिने कुठे आणि कुणाजवळ व्यक्त करायच्या, तर साहित्यातून व्यक्त करतानाही तिचं लिंग ही एक समस्या ठरते. ही सनातन ठसठसत जाणारी जखम खुली करताना देशपांडे म्हणतात, संसारी स्त्रीने नसते ठेवायची नोंद परपुरुषाची तिच्या भावविश्वात, अन उमटवायची नसते मोहर त्या ठसठसीत भरलेल्या भांगेवर. अवघ्या तुझ्यावर अधिकार असूनही नसल्यासारखा किंवा नसूनही सतत असल्यासारखा. ही ऐवळी किंवा काळीज चिरून टाकतात समर्पणाच्या जोहरात घेतलेल्या शब्दांचे आवाज नि पूर्णाहुतीत गुमसून जातात कोठ्यांवरून भरकटलेले थिरकलेले सरसाज. ही आजच्या स्त्रीची अवस्था त्या अतिशय भावोत्कटपणे व्यक्त करतात. मनस्विनी यांच्या कवितेतून केवळ अन्याय अत्याचार सहन करणारी स्त्रीच दिसत नाही, तर प्रखर आणि स्वत्व जागी झालेली स्त्री सुद्धा भेटते. त्या म्हणतात, आता मी समर्थ आहे माझ्या देहाचे आणि माझ्या जाग्या असलेल्या सगळ्या जाणीवांचे संरक्षण करायला. धिंडवडे निघतील ते ह्या षंड समाज मनाचे आणि विकृत प्रवृत्तीचे, असे स्पष्टपणे ते आपल्या कवितेमधून नमूद करायला विसरत नाही. म्हणून स्त्रीवादी जाणीवा प्रखरतेनं जरी येत नसल्या तरी स्त्रीत्वाची जाणीव झालेल्या कविता मात्र त्यांच्या कविता संग्रहामधून येतात, हे आपल्याला मान्य करावं लागतं. स्त्रीसाठी नदी ही प्रतिमा त्यांनी अनेक कवितेतून वापरलेली आहे. त्यांनी मनोगतामधून पण ते सांगितलेलं आहे. मराठी कवितेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अगदी संत साहित्यापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत आपल्याला नदी ही वेगवेगळ्या प्रकारे आलेली दिसते. संतांनी चंद्रभागा ही जशी भक्तीचे आणि स्नेहाचे प्रतिमान म्हणून वापरली, तसंच कुसुमाग्रजांचा जर आपण विचार केला तर कुसुमाग्रजांच्या कवितेतील नदी ही संघर्ष घेऊन येते, मानवतावाद घेऊन येते. ग्रेस यांच्या कवितेतील नदी अंतर्मनातील गूढ घेऊन येते. दिलीप चित्र्यांच्या कवितेतील नदी अस्तित्ववाद घेऊन येते, तर ढसाळांच्या कवितेतील नदी ही विद्रोह आणि परिवर्तन म्हणून येते. या देशपांडे यांच्या कवितेतील स्त्री ही सनातन दुःख, वेदना, संघर्ष आणि यातूनही अनेक ओहोळ अडथळे पार करत करत संसाररूपी परंपरेला प्रवाहित ठेवणारी स्त्री या अर्थानं नदी म्हणून प्रवाहीपण घेऊन येते हे आपल्याला दिसतं. या संग्रहामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी या संदर्भानेही अनेक स्त्रियांच्या दुःखाला कवयित्री वाचा फोडताना आपल्याला दिसते. विठ्ठल हे तर त्यांचं एक भक्तिस्थान आहे असं त्यांनी आताच आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेलं आहे. या संदर्भानं विठ्ठल आणि रुक्मिणी या संदर्भानं स्त्रीचं दुःख व्यक्त करताना ते असं म्हणतात, नाही देणार अंतर करी विनवनी पायी
विठुला तरणारी एक तूच रखुमाई. साऱ्या जगाचं कल्याण करणारा विठ्ठल जो आहे, या विठ्ठलाला तारणारी जर कोण असेल किंवा त्याच्या बरोबरीनं उभं राहणारी जर कोण असेल तर त्यांची अर्धांगिनी रखुमाई आहे. आणि प्रत्येक स्त्रीत एक रखुमाई आहे याची जाणीव या कवितेच्या माध्यमातून कवयित्री आपल्याला करून देतात असं मला वाटतं. प्रेमाची विविध रूप या संग्रहामधून कवयित्रीने रेखाटलेली आहेत. प्रेमातील ओलाव्यापेक्षा विरह, दुःख, एकांतता याचा अनुभव अधिकतेनं या काव्यसंग्रहामधून येतो. प्रियजनाचा विजनवास कवितेतून सतत डोकावत राहतो. ते असं म्हणतात, अख्खं रान पिवळ्या प्रस्थापित रागदारीनं कल्लोळून गेलं, हा अधीर देह मात्र तसाच तुझ्या स्पर्शाच्या लालसेनं उतावीळ झालेला. किंवा त्या पुढे असंही म्हणतात दुसऱ्या कवितेमध्ये, उन्मळून पडण्या इतकी घुसमट अनवट क्षणांची मांदी आळी पुरेशी नव्हती का, हा रानभर उठलेला मोहोळ विलगला ऐन तारुण्यात. ऐन तारुण्यामध्ये हे विलगपण येणं आणि क्षणाची मांदियाळी होऊन एकदम रानभार उठलेला मोहोळ अंगाला चिकटणं असा एक भाग या प्रेम कवितेमधून येतो. भावस्पंदन मधून काही गझलही आलेल्या आहेत. त्यांनी आता म्हटलं की गझल हे लेखन मला फारसं जमत नाही, पण माझं त्यांच्याविषयीचं या संग्रहातल्या काही गझल मी पाहिल्या तर माझं आकलन असं आहे की त्यांना ती अतिशय उत्तम अशी ती साधते. त्यांनी गझल लेखन करावं अशी मी त्यांना नम्र विनंतीही करेल की त्यांना गझल साधते. ते असं म्हणतात की, उसवले काळीज अन तोडले पाश मी, तुडून वेदनेला मांडले नभाशी वैरमी, जाणीवांना सोसण्याचा उरास भार होतो, चंद्रबिंदू फुलले घरात पाळले मी. मला असं वाटतं की अतिशय उत्कृष्ट गझल त्यांच्यामध्ये आहे, की रचना त्यांना साधू शकते. हा प्रयत्न त्यांनी करायला हरकत नाही. या संग्रहातील प्रतिमा खूप भावणाऱ्या आहेत. नदी ही तर आदिम स्त्रीच्या दुःखाला दाखवणारी सचेतन गोष्ट वाटते. याबरोबरच रत्नजडित शर असेल, निजलेली नक्षत्रे, चांदनतुरा, चंद्रघंटा, चंद्र ओटी या सगळ्या प्रतिमा मला कवी ग्रेस यांची आठवण करून देतात. याबरोबरच एकटेपणाचा डोह, पावलांचा पावा, ओला श्वास, स्वप्नतळे अशा अनेक प्रतिमा, अगणित प्रतिमा या काव्यसंग्रहामध्ये आलेल्या आहेत. आणि काही नवीन शब्द मराठी भाषेला या कवितेने दिलेले आहे असं माझं एक आकलन या संदर्भाने आहे. अधिक वेळ न घेता मला त्यांची कविता ही खूप आशावादी कविता आहे असं वाटतं. कारण विस्तृत चर्चा त्यांच्या कवितेवर तीनही वक्त्यांनी केलेली आहे, अभ्यासकांनी केलेली आहे आणि ती सर्वांग परिपूर्ण अशी आहे. आणि त्यांच्या हा आशावाद त्यांच्याच एका कवितेनं मी सांगतो आणि माझं इथं अध्यक्षीय समारोप करतो. ते असं म्हणतात, एका टोकावर मी मंतरलेल्या क्षणांना एकरूप करून उरलेल्या कल्लोळासहित, एका टोकावर मी मंतरलेल्या क्षणांना एकरूप करून उरलेल्या कल्लोळासहित, म्हणून म्हणतो कविते तू भेटशील त्या वळणावरून, आपण प्रवास करूया, एक दीर्घ प्रवास, ओल्या सुक्या क्षणांसहित, पार अनंताच्या पल्ल्यात जाऊन अनादी काळापर्यंत चालणारा. आणि कवितेचा हा प्रवास अगदी मनुष्य जातीच्या उगमापासून असून तो अनादी काळापर्यंत असणार आहे. ही एकूण भावना ज्या कवीची आहे, ज्या कवयित्रीची आहे, तिच्यानंतरही तिची एक ओळ वाचती राहावी असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांची कविता एवढी सक्षम आहे की ही ओळ वाचती राहील असं सामर्थ्य या कवितेमध्ये आहे. हा आशावाद मला महत्वाचा वाटतो. त्यामुळे मी मनस्विनी उर्फ मृणाल देशपांडे मॅडम यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या वाचक पीठाच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी वाचक पीठाचे प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. मोरे सरांनी आपल्याला या कविता ही मनातील सल व्यक्त करणारी, वेदना व्यक्त करणारी आहे असे सांगितले. आणि अनुकरणातून मुक्त झाल्याशिवाय खरी कविता बाहेर येत नाही असंही त्यांनी आपल्याला त्यांच्या या भाष्यातून सांगितलंय. तसेच अनेक प्रतिमा या कवितेमधील त्यांनी आपल्याला उलगडून दाखवल्यात. धन्यवाद सर. आणि आता मी आमंत्रित करतो आमचे मारुती सावंत सर आजच्या वाचक पीठाचे शब्दकोड्याचे विजेता घोषित करण्यासाठी. सावंत सर. धन्यवाद सर.
वाचक, रसिक आणि श्रोत्यांना वाचकपीठ बद्दल जास्तीत जास्त माहिती व्हावी, त्यांनी वाचकपीठ बद्दल अधिक जाणून घ्यावं या हेतूने वाचकपीठशी संबंधित एक प्रश्न शब्दकोट्याच्या स्वरूपात विचारला जातो आणि या पाक्षिक शब्दकोट्याचे विजेते चौथ्या रविवारच्या काव्यचर्चेत घोषित केले जातात. त्याप्रमाणे वाचकपीठ पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 5 आणि 6 चे विजेते आता जाहीर करण्यात येत आहेत. पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 5 होते 1 ते 11 या अक्षरात वाचकपीठ मध्ये 2 कविता संग्रहावर चर्चा झालेल्या कवीचं नाव आहे आणि त्याचं उत्तर आहे किरण विश्वनाथ भावसार. आणि या कोड्याचे अचूक उत्तर दिलेले आहे नाशिक येथून वंदना वाघ, अस्तगावचे शशी त्रिभुवन, अहिल्यानगर मधून शर्मिला गोसावी आणि चांदवड मधून सागर जाधव जोपुळकर यांनी. आणि यापैकी चिठ्ठीद्वारे भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत शर्मिला गोसावी अहिल्यानगर येथून. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. शब्दकोडे 6 होते 1 ते 6 या अक्षरात वाचकपीठ सदस्याच्या कविता संग्रहाचे नाव आहे आणि याचे अचूक उत्तर आहे सईच्या कविता. आणि याचे उत्तर मिळाले संभाजीनगर येथून माधुरी चौधरी यांच्याकडून, परभणीमधून अमोल देशमुख, डॉक्टर अशोक शिंदे आणि अस्तगावचे शशी त्रिभुवन यांच्याकडून. आणि यापैकी चिठ्ठीद्वारे भाग्यवान विजेते ठरलेले आहेत अमोल देशमुख परभणी यांचेही मनपूर्वक अभिनंदन. सहभाग घेतलेल्या सर्व शब्दप्रभूंचे आणि भाग्यवान विजेत्यांचे वाचकपीठ तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. विजेत्यांचे बक्षीस म्हणजेच पुस्तक आणि डिजिटल प्रमाणपत्र लवकरच त्यांना पाठविण्यात येईल असे जाहीर करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. विजेत्यांचे वाचकपीठ तर्फे खूप खूप आभार. आणि आता मी कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाला म्हणजे आभार व समारोप करण्यासाठी श्री शशिकांत शिंदे सरांना आमंत्रित करतो. शशिकांत शिंदे सर. नाहीये शिंदे सर, नाही आहेत वाटतं. सावंत सरांना घ्या. सावंत सर. हो सर. वाचकपीठ प्रतिष्ठानच्या 72व्या काव्यचर्चेनिमित्त आपल्या वाचकपीठ सदस्या मृणालताई देशपांडे यांच्या कविता संग्रहावर आज आपण काव्यचर्चा आयोजित केली होती. या काव्यचर्चेसाठी आपणास डॉक्टर अनिरुद्ध मोरे हे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी त्यांचा अनमोल असा वेळ दिला, त्याचबरोबर अभ्यासपूर्ण चिंतन मांडलं. त्याबद्दल मी वाचकपीठ तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या काव्यचर्चेसाठी वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी आणि डॉक्टर एस रचना यांनीही आपला वेळ दिला, आपले अनमोल विचार वाचकपीठ समोर मांडले. त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या वाचकपीठच्या सदस्या माधुरी चौधरी यांनीही अनमोल असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत, संग्रहावर आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या सदस्या मृणालताई देशपांडे यांनी कविता संग्रह वरती चर्चा करण्याची परवानगी दिली. त्यांचेही या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक साहेबराव तुपे, ऐनवेळीचे प्रस्तावक व परिचयकर्ते भास्कर निर्मळ आणि सर्व सहभागी साहित्यिक, समीक्षक, कवी, वाचक व वाचकपीठचे सहभागी सभासद यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. आपण खूप छान कार्यक्रम झालाय आजचा, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. भास्कर निर्मळ सर तुमचे मुख्य करून धन्यवाद आणि भोसले सर